नमस्कार. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन परिचयासाठी तुमचं मी या ठिकाणी स्वागत करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचं लेक्चर आपण घेत आहोत. अलीकडे दिवाळीचा समारंभ आहे, परंतु एका धमाक्यावर धमाके आयोग फोडत आहे. कारण आयोगानं 2026 साली सुद्धा आपल्याला रणनीती दिली आहे. म्हणजे एका बाजूने ही खूप चांगली रणनीती आहे की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा यानंतर काय बाबा, तर त्यासाठी सुद्धा रणनीती ठेवलेली आहे. परंतु काही लोक असतात, हंगामासारखे स्पर्धा परीक्षा देतात आणि हंगामासारखे ते कोलॅप्स होतात. त्याच्यासाठी नाहीये. काही लोक वाट लावून बघत होते की 7 महिन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली झिरोवर गेला. बरोबर आहे की भारताची अवस्था कशी झाली आहे, पण त्याच्यापेक्षा अवस्था आपली बेकार आहे, आपल्या घरची आणि आपल्या स्वतःची. तर आज आपल्या महत्वाच्या ऑक्टोबर महिन्यातल्या जे काही घडामोडी आहेत ते आपण घेत आहोत. तर विकली घडामोडीमध्ये तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. बघा, एक महत्वाचा आजारानं जगामध्ये एक धुमाकूळ माजवलेला आहे. बघा, ड्रूम स्कोलिंग. लक्षात घ्या, ड्रूम स्कोलिंग आजार जो काही आहे, बघा, हे ड्रूम स्कोलिंग आजारामुळे सर्वात जास्त लोक बळी पडत आहेत. आणि डॉक्टर लोकांनी ड्रूम स्कोलिंग आजाराबद्दल लोकांना जाणीव जागृती करण्यासाठी WHO ने एक परिषद भरवली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काम काय करते की भारतामध्ये कुठल्या किंवा जगामध्ये कुठल्याही गोष्टी होऊ नये त्यासाठी पहिले सूचना सांगते. आता ड्रूम स्कोलिंग, आता फोनचा अतिवापर जे काही आपण करतो याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक व्याधी आपल्याला माहित आहे. पण हा काही आजार आहे बाबा, आपल्याला माहितच नाही बा. ड्रूम स्कोलिंग कोरोना सारखा आजार आपल्याला माहित नव्हतं, पण जेव्हा झालं तेव्हा प्रत्येक लोकांना कळलं बा की कोरोना आजार आहे. आता ड्रूम स्कोलिंग आजार बघा, हा मेंदूच्या कार्यात बदल घडवत आहे. म्हणते मेंदूच्या कार्यात, बघा, मेंदूच्या कार्यात बदल घडत. ऑनलाईन सतत नकारात्मक बातम्या वाचण्याची सवय, सतत आपण नकारात्मक बातम्या वाचतो की बाबा आज इथे चोरी झाली, किंवा आज इथं आत्महत्या केली विद्यार्थ्यानं, किंवा मग एखाद्या मुलींचं काय झालं, रेप झाला, किंवा मग सायबर सेलच्या मार्फत कोणाचे लाख रुपये गेले. आपण ओटीपीचं सुद्धा घाबरतो. गुगल पे, फोन पेचा वापर करताना सुद्धा लोक घाबरत आहेत. मोबाईलच्या मार्फत तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जेवढ्या भेटते तेवढ्या नकारात्मक ऊर्जा सुद्धा तुम्हाला भेटत आहे. म्हणून चिंता वाढत आहे आणि तरुण व्यावसायिकांमध्ये लक्ष केंद्रित करणे, निर्णय घेण्यावर परिणाम करत आहे. बघा, ड्रूम स्क्रोलिंग म्हणजे काय? फोन किंवा सोशल मीडियावर वाईट किंवा त्रासदायक बातम्या सतत स्क्रोल करणे, त्यामुळे माणसाला ताण येतो. की फॉर एक्झाम्पल, मुलानं आईचा फोन केला, बरोबर आहे, तर लक्षात घ्या. तर या ठिकाणी दिसत नाही, तर लक्षात घ्या, ड्रूम स्क्रोलिंग म्हणजे फोन किंवा सोशल मीडियावर वाईट किंवा त्रासदायक बातम्या सतत स्क्रोल करणे, ज्यामुळे ताण येतो राहील. काय येत राहील? ताण येत राहील. लक्षात घ्या, तुम्हाला माहित आहे आपल्या घरच्या कुठल्या तरी बातम्या तुम्हाला मिळतात, किंवा बाहेर आपण शिकायला चाललो तर शिकायला जाताना सुद्धा आपण विचार करतो की बाबा काही निगेटिव्ह वातावरण होऊ शकते बा. जसं की यवतमाळ जर म्हणलं की बा इथं दिवसा ढवळ्या काय झाली बा, हत्या झाली आहे, तर या प्रकारच्या सुद्धा काय होतात, ड्रूम स्क्रोलिंग मध्ये आपण निगेटिव्ह बातम्या जे काही वाचतो त्याला म्हणतात ड्रूम स्क्रोलिंग. बघा, आता बघा हे कार्य कसं करते. प्रत्येक धक्कादायक मथळा जुगाराच्या बक्षिसाप्रमाणेच डोपामानचे एक लहानसे उत्सर्जन सुरू करतो. यामुळे मेंदू पुढील अपडेटसाठी काय करतो, तपासणीच्या चक्रात अडकतो. बघा, तुम्ही CID जर सिरियल बघत असाल तर तुमच्या डोक्यात सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीची मानसिकता निर्माण होती की आपल्या घरातल्या भावावर, आपल्या घरातल्या माणसावर सुद्धा आपण संशयाची भुई घेतो. बघा, ज्याचे आई वडील पोलीस मध्ये आहे ना, ते आपल्या घरच्या लोकांवर पण डाऊट घेते प्रत्येक गोष्टीत. पोलीसवाला माणूस शक्यतो कोणावर विश्वास ठेवत नाही, कारण येतं क्रिमिनल मेंटेनर राहते, कारण तो प्रत्येक व्यक्तीकडे क्रिमिनल म्हणून तो बघत असतो. बरोबर आहे ना? तर या प्रकारचा हा जो काही आजार आहे याच्यामुळं आपल्याला खूप मोठ्या बिमारीला भविष्यात सामोरे जावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे जो काही आपला मेंदू आहे, तुम्हाला माहिती आहे मेंदूवर अति ताण जर कधी झालं, तुम्हाला माहिती आहे डोक्याला बाहेरून लागलं चालेल, रक्त बंबाळ झालं चालेल, रक्त बाहेर पडलं चालेल, परंतु तुम्हाला जर मेंदू हा धडकला तुम्हाला कुठे भिंतीला, पण रक्त येत नसेल तर आतमधून तुमचा मेंदू 2 वर्षांनी कार्य करणं बंद पडू शकते. तुमचा कुठे जर ऍक्सिडेंट जर झाला ना, डॉक्टर लोक पहिले तुमचं न्यूरो सर्जन कडे नेते की डोक्याला आतमध्ये मार लागलं का. तुम्ही कितीतरी लोक पेशंट बघितले असं, कानातून रक्त पडणं किंवा नाकातून रक्त पडणं हे अति घातक आहे. कानातून किंवा नाकातून रक्त पडताय प्रत्येक वेळेस उष्णता किंवा हिटच नाही आहे, वेगळं सुद्धा कारण राहू शकते. तुम्ही हे डॉक्टराला लवकरात लवकर देणं गरजेचं, कारण आतमधल्या जर व्हेन फाटलेल्या असेल तर आतमध्ये तुमचा इलाज एवढा फास्ट करणं शक्यच नाही आहे. एवढ्या मोठमोठ्या बिमारी आहे, वेगवेगळे आजार आहे. तर लक्षात घ्या, तर ड्रूम स्क्रोलिंग या प्रकारचा आजार आपल्याला अपडेट देत आहे की जगामध्ये या प्रकारची परिषद भरवली. आता बघा परिणाम काय होणार आहे. मानसिक आरोग्य, चिंता, ताणतणाव, मूड किंवा स्विंग अगदी नैराश्याला कारणीभूत ठरते. तुम्हाला नैराश्य काऊन येते? पण मला सांगा, तुमचं मन लागत नाही किंवा नैराश्य येते काऊन येते? तुम्ही काहीतरी बघितलेलं आहे, काहीतरी ऐकलंय किंवा काहीतरी पाहिलेलं आहे, येते ना आपलं नैराश्य. आज मला सांगा, तुमच्या आईनं तुम्हाला काहीतरी ओरडली, किंवा तुमचा मित्र, बघा आता लायब्ररीतले सगळे मित्र मैत्रीण गावात चालले गेले, आपल्याला नैराश्य राहिलं.
म्हणजे वातावरण खराब होऊ राहिलं किंवा मग आजूबाजूचे 4-5 वर्षापासून अभ्यास करू राहिले, रिझल्ट नाही राहिला, आपल्याला नैराश्य होऊ राहिलं. माणसाला वातावरणात ठेवणं हे फार महत्वाचं आहे. वातावरण आता बघा, तुम्ही इथपर्यंत आले, तुमच्या मनातली भाव वेगळे होते, आता तुम्ही लेक्चरने आले, एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन तुम्ही चालले. अरे यार, काही गोष्टी असो, यार काही असो, आपल्याला हसायला भेटलं, आपल्या काही गोष्टी शिकायला भेटले राव. पण हेच आपण लायब्ररीत बसून असताना काय विचार करू लागतो? निगेटिव्ह विचार करू लागतो. त्यानंतर बघा, सगळ्यात परिणाम एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत करते. बघा, बऱ्याच लोकांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. बघा, अति जास्त आपण निगेटिव्हचा विचार केला तर त्याच्यामुळे काय होतो? काम आणि उत्पादकता, थकवा, लक्ष केंद्रित न होणे आणि भावनिक बर्नआउट होते. भावनिक बर्नआउट, तुम्हाला माहित आहे की जास्त निगेटिव्ह अप्रोचनं आपण भीतो बऱ्याचशा गोष्टीला. भावनिक बंध आपले निर्माण होतात. दुसरी गोष्ट बघा, तुम्हाला थकवा. बघा, तुम्हाला मी म्हणतो, काम करण्याला माणूस जेवढा थकत नाही तेवढं निगेटिव्ह विचार करण्यात जास्त थकतो. विचार करा, तुम्ही अति विचार करा, जास्त तुम्ही थकसाल. बघा, शारीरिक आरोग्य झोपेच्या चक्रात व्यत्यय आणते. मला सांगा, तुम्हाला जास्त भीती किंवा निगेटिव्हिटी हे झोपेच्या चक्रात व्यत्यय आणते, आणि झोप जर तुमची पूर्ण झाली नाही तर 100% तुमची मेमरी वीक होते. मेमरी कशी होती? वीक होते. म्हणून लक्षात घ्या, डूम स्क्रोलिंग हा आजार तुमचा मानसिक आणि शारीरिक आजाराला बळी पडतोय. आणि मोबाईलचा परिणाम आज नाही तर भविष्यात तुम्हाला सांगतो मी, लोक मोबाईल नाही वापरणार. साधारणतः तुम्ही 20 वर्ष नाही, 50-100 वर्षानंतर लोक मोबाईल वापरणार नाही. एक दिवस असा येईल ते लोक मोबाईल फेकतील. आणि आजच तुम्हाला माहिती आहे, जेवढे काही व्हीआयपी लोक आहे मोबाईल वापरत नाहीये. मोठमोठे आमिर खान सारखा माणूस मोबाईल वापरत नाही. साधा सुद्धा मोबाईल त्यानं बंद करून टाकला. कारण आरोग्य महत्वाचं आहे. मला सांगा ना, आपल्यासारख्या माणसाला लिमिटेड काम आहे, परंतु आपण 24 तास झोपेत सुद्धा आपण घेताना मोबाईल घेऊन जवळ झोपतो. बरोबर आहे ना? तर हे आपल्या ब्रेनवर, माइंडवर, शरीरावर काय करतो? परिणाम करतो. आता मला सांगा, पहिलीच्या वयात, कमी वयात मुलांचे प्रेम प्रकरण होत नव्हते. हे प्रेम प्रकरणाला जबाबदार कोण आहे? मोबाईल आहे. बरोबर आहे. आज मला सांगा, एकटा माणूस जर राहिला, 2 विचार येतात. एक तर निगेटिव्ह विचार येतात, तर सेक्शुअल विचार येते. 2 सगळे विचार येत नाही. 2 विचार आहे. एकटा माणूस जर राहिला, त्याच्या मनामध्ये एक तर निगेटिव्ह विचार आणि दुसरा म्हणजे सेक्शुअल विचार. हे 2 विचार आहे. आणि या 2 गोष्टी जर परावृत्त व्हायचं असेल तर आपल्याजवळ सोशल मीडिया नाही पाहिजे. सोशल मीडिया असलं तर माणूस याच्यामध्ये काय होतो? बळी पडू शकतो. मग तो काय करतो? कोणाला इन्स्टावर एक तर फॉलो करतो, तो चॅटिंग करतो, किंवा मग कोणाचाही फोटो दिसला तिला लाईक मारत बसतो. मग तिकडून लाईक करून थँक्यू जर सप्लाय आला तर आपण तिला पण बोलत बसतो. अशा प्रकारचं आपलं कनेक्शन जुळते. बघा, आपल्या रूम मध्ये आपला मित्र राहू नका देऊ, मैत्रीण राहू नका देऊ, तो कोणासोबत फोनवर बोलत बसतो. एखाद्या मुलीसोबत ताई म्हणून, दादा म्हणून सुद्धा आपल्या फोनवर चर्चा होते, आणि त्याला वाटतं माझा जो आता वेळ आहे मी त्याच्यासोबत बोलत जातो. हे लक्षात घ्या. म्हणून तुमच्या आजूबाजूचे वातावरण आहे फार महत्वाचं. म्हणून ड्रूम स्कूलिंग जास्त निगेटिव्हच्या लोकात जरी संगतीत राहिलं तरी तुम्हाला ड्रूम स्कूलिंग होऊ शकते. कारण तुमचा विचार आहे पॉझिटिव्ह, की तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा, तुम्हाला काहीतरी बनायचा, पण एखादा कोणतरी आपल्याला पंक्चर करतो. बरोबर आहे. म्हणून ड्रूम स्कूलिंग पासून काय आहे? धोका आहे. पुढे चला, राष्ट्रीय डाळी अभियान. तुम्हाला माहित आहे, अन्न सुरक्षा कायदा भारतामध्ये झाला होता, आणि अन्न सुरक्षा कायद्यामध्ये डाळीला आपण उत्पादन वाढवण्यासाठी एक महत्वाचा उपाययोजना आपण राखला होता. बघा, कडधान्य आणि डाळी याला आपण संरक्षण देण्यासाठी अन्न सुरक्षा अभियान 2013ला आपण कायदा केला होता भारत सरकारनं. बरोबर आहे. आणि डाळीचे उत्पादन वाढवण्यासाठी, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आपण काय केलेलं आहे? डाळी अभियानाला महत्व दिलं आहे. बघा, आयात करत आहोत आपण डाळी, कारण डाळीचा वापर प्रचंड. प्रत्येकाच्या खेड्यापाड्यात जर तुम्ही बघितलं, भाजी नसते पण डाळी आहे. घरी जर बघितलं, चुलीवर भाकर टाकली आणि डाळ टाकली समजा, आणि चटणी घेतली तर 100%, कारण खेड्यापाड्यातनी भाज्या दररोज भेटेल याची गॅरंटी नाही आहे. पण डाळी, मग डाळीचा वापर आपला एवढा आहे, आणि म्हणून आपल्याला डाळी आयात करावं लागत आहे. म्हणून आपण डाळी अभियान सुरू केलं आहे. बघा, भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय डाळी अभियान सुरू केलं आहे, आणि या योजनेस मान्यता दिली आहे. बघा, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत 6 वर्षासाठी कार्यक्रम तयार केलेला आहे. 6 वर्ष, 2025 ते 2031 पर्यंत. आता का बरं डाळी कमी होत आहे? तुम्हाला बघा, तुरीची लागवड कमी झाली आहे. पहिले लोक कापसातली निदान कंपल्सरी 1 ओळ तरी टाकायचा, पण आता 1 ओळ टाकणं सुद्धा काय केलंय? काही लोकांनी कमी केलेलं आहे. काही लोक पूर्ण तूर टाकायचे पहिली, आता ते सुद्धा कमी केलेलं आहे. अलीकडे पूर्ण कापूस किंवा आपण सोयाबीनला महत्व देत आहोत, पण आपल्या डाळी कमी होतात. आता डाळी म्हणजे नुसतं तूरच नाही, तर मला सांगा, बाकीच्या डाळी आहे. चना डाळ आहे, भेटत नाही. चना डाळीची किंमत किती झाली आहे? उडीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे. मुग आणि उडीद तर अलीकडे टाकतच नाही आपण. बरोबर आहे ना? त्यामुळे तुम्हाला बघा, आज उडदाची डाळ किती महाग झाली तो तुम्ही विचार केला सांगतात. मसुरीची डाळ महाग झालेली आहे. त्यामुळे सरकारनं सुद्धा तुम्हाला आता डाळी सुद्धा वाटप करण्याचा कार्यक्रम तुम्हाला सुरू केलेला आहे. कशामध्ये? राशन धान्याच्या दुकानामार्फत. कारण डाळीमध्ये तुम्हाला बघा, एका बाजूला डाळीचा आरोग्यावर घातक परिणाम आहे, पण सर्वात जास्त प्रथिने वगैरे तुम्हाला डाळी मार्फत मिळतात. डाळीचं पाणी जरी आपण पिलं, लहान लेकराला जर डाळीचं पाणी जरी आपण वरचं पाजलं तर प्रतिकार क्षमता तिची वाढते, माहितीये का? म्हणून आपल्याला डाळी फार गरजेचं आहे.
म्हणून हा 6 वर्षाचा अभियान आपण राबवलेला आहे आणि साधारणतः आपण याचं उत्पादन वाढवण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे 6 वर्ष आपण आंतरराष्ट्रीय डाळी वर्ष अभियान राबवण्याचा भारत सरकारनं विचार केलाय. आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यासाठी साधारणतः एक प्लॅन आखलेला आहे. लक्षात घ्या, यासाठी एक प्लॅन आखलेला आहे 6 वर्षासाठी. आता यानं काय केलेलं आहे की भारतीय डाळीला महत्व देण्यासाठी मग डाळीचा भाव वाढवायचं, हमी भाव द्यायचं. काय द्यायचं? हमी भाव. जसं तुम्हाला माहिती आहे उडीद मूग याला हमी भाव नाहीये, तूरला हमी भाव आहे. तूरला हमी भाव आहे पण उडीदला आणि मूगला हमी भाव नाही आहे. मग ही पिकं त्याच्यात टाकायचे का, यासाठी एक समिती नेमलेली आहे. काय नेमलेली आहे? समिती. की ती समिती आपल्याला आराखड्याच्या अंतर्गत काही माहिती देईल. या संदर्भात आपण काय करू, स्वामीनाथन सांगितलं सगळ्याच पिकाला हमी भाव द्या, एम ए स्वामीनाथन. पण भारत सरकारने माहिती आहे सगळ्याच पिकाला जर हमी भाव दिलं तर एवढा जर जास्त उत्पादन वाढलं तर याचं करायचं काय? बरोबर आहे. काही नाशक पदार्थ असतात कृषीचे, फॉर एक्झाम्पल हिरव्या पालेभाज्या, आणि हे जास्त दिवस टिकवू नाहीये. मग हे पदार्थ घेऊन काय करायचं सरकार? 5 नोव्हेंबरला साधारणतः ठिकाण सांगलीमध्ये पुरस्काराचे स्वरूप बघा, गौरव पदक, रोख रक्कम आणि 25,000 रुपये तुम्हाला काय मिळणार आहे? स्मृती चिन्हासहित मिळणार आहे नीना कुलकर्णी यांना. पुढे बघा, हा पुरस्कार किती आहे? 58वा. बघा, मराठी रंगभूमीवरील मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कारापैकी एक पुरस्कार आहे. आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. दादासाहेब फाळके हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे. बरोबर आहे. जसं आपण साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च आपण काय म्हणतो? ज्ञानपीठ पुरस्कार. कुठला आहे? ज्ञानपीठ. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा चित्रपटाला कुठला? नोबेल पुरस्कार. बरोबर आहे. आणि सामाजिक क्षेत्रातलं काम करणारा आणि किंवा मग आपण चित्रपटातला कुठला? ऑस्कर पुरस्कार आहे. बरोबर आहे. आणि राष्ट्रीय चित्रपट गौरव पुरस्कार असतो. तर लक्षात घ्या, हा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 58वा जाहीर झालेला आहे नीना कुलकर्णी यांना नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी. बघा, 2025 साली त्यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सुद्धा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. बघा, नीना कुलकर्णी काही लोकांना माहित असेल, काही लोकांना माहिती नसेल. याचा फोटो काही लोकांना बघितला असेल, काही नाटक बघितलं असेल, काही चित्रपट बघितलं असेल. काही लोकांना माहित आहे, कारण मराठी चित्रपट आपण जास्त बघत नाही किंवा मराठी नाटक सुद्धा आपण जास्त बघत नाही. तर लक्षात घ्यायचं, विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 58वा कोणाला प्राप्त झाला? नीना कुलकर्णी. लक्षात घ्या, नीना कुलकर्णी चित्रपट नव्हे तर नाट्य क्षेत्रातील सर्वोच्च अभिनेत्री आहे. बघा, या पुरस्काराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. आणि याच्या विष्णुदास भावे पुरस्कार जे काही नीना कुलकर्णी यांना प्राप्त झालाय त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. बघा, मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांचे नाव आहे. तुम्हाला माहित आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी हे सुद्धा महाराष्ट्रानं दिल्ली राष्ट्राला देणगी आहे. बरोबर आहे. आलमारा हा बोलपट पहिला आहे. बरोबर आहे. पहिला चित्रपट कुठला आहे? हरिश्चंद्राची फॅक्टरी. पुढे बघा, 1843 साली मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर, मराठीतील पहिले नाटक आहे सीता स्वयंवर, आणि ते रंगमंचावर सादर केले होते 1843 ला. आणि त्यामुळे मराठी नाट्य संस्कृतीचा आरंभ त्यांच्या हातून झाला. बघा, हे जे काही आहे ना रंगमंचावर सादर केलं सीता स्वयंवर, हे सांगलीच्या थिएटरमध्ये सादर केलं आहे. सांगली रंगमंचभूमी. तुम्हाला माहिती आहे मराठी मधला पहिला नाटक कोणता? तर सीता स्वयंवर. कोणता आहे? सीता स्वयंवर. आणि ते कुठं सादर केला होता? सांगली. आणि तुम्हाला माहित आहे मराठीमध्ये नाटक पहिलं तयार करणारा कोण होता? विष्णुदास भावे. बघा, त्यानंतर बघा त्यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विष्णुदास भावे हा गौरव पदक सुरू करण्यात आलेला आहे. विष्णुदास भावे पुरस्कार. बघा, विष्णुदास भावे पुरस्काराबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. बघा, 1959 ला विष्णुदास भावे पुरस्काराची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे. अखिल महाराष्ट्र राष्ट्रीय विद्या मंदिर समिती सांगली. बरोबर आहे. तुम्हाला माहित आहे अखिल भारतीय नाट्य मंदिर, आता याचे जे काही अध्यक्ष आहे नाट्य संमेलनाचे, तर आपले कोण आहे माहिती आहे का? प्रशांत दामले. तुम्हाला प्रशांत दामले नावाचं व्यक्तिमत्व आहे. सर्वात जास्त याचे नाटके आहे. आणि प्रशांत दामले नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहे. आणि हे काय करतात? विष्णुदास भावे पुरस्कार कोणाला द्यायचं ही समिती ठरवत असते. आता पहा, 1959 ला संस्था स्थापन झालेली आहे. उद्देश मराठी रंगभूमी नाट्य क्षेत्रातलं योगदान, त्याचं संगीत असो, त्यातला अभिनय असो, याचं काय करायचं? महत्व वाढवायचं. यासाठी हा काय तो उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर होतो. बघा, विष्णुदास भावे गौरव पदक प्राप्त करता काही लोक आहेत. बघा, साधारणतः 1959 ला बालगंधर्व याला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. बालगंधर्व एक नाटक आहे महत्वाचं. त्यानंतर 2025 ला नीना कुलकर्णी याला भेटला. 2024 ला सुहासिनी जोशी, सुहास किंवा सुहासिनी जोशी आपण त्यांना म्हणतो, आणि नाट्य क्षेत्रातले उत्कृष्ट नाटिका आहे. त्यानंतर 2023 ला प्रशांत दामले. त्यानंतर 2023 नंतर प्रशांत दामले या विष्णुदास भावे गौरव पुरस्कार किंवा नाट्य संमेलन परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत. म्हणजे याच्यापूर्वी जो काही पुरस्कार भेटला सुहासिनी जोशी 24 चा,
2023चा प्रशांत दामले आणि 2025चा नीना कुलकर्णी. बघा, विष्णुदास भावे पुरस्काराची सुरुवात झालेली आहे 1959. आता कितवा भेटला? 58वा. तुम्हाला जर प्रश्न विचारला 2025ला विष्णुदास भावे पुरस्कार कितवा प्राप्त झाला, तर 2025चा तर 58वा. सुरुवात 1959ला आणि विष्णुदास भावे यांनी सुरुवात केलं. पहिलं नाटक मराठीतलं कोणतं? सीता स्वयंवर. कोणतं? सीता स्वयंवर. पहिलं बोलपट कोणतं? आलम आरा. पहिलं चित्रपट कोणतं? हरिश्चंद्राची फॅक्टरी. पहिलं कुठलं? हरिश्चंद्राची फॅक्टरी. तर या प्रकारच्या रंगभूमीचं क्षेत्राचं महत्व वाढवावं यासाठी या प्रकारचे नाटक महाराष्ट्रात व्हावे म्हणून तुमचा याचा उद्देश आहे विष्णुदास भावे पुरस्कार देण्याचं. आणि याची रक्कम आहे किती? 1000 रुपये. 25,000. किती रक्कम आहे? 25,000. बघा, तुम्हाला मागचे 2 माहित पाहिजेत आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की बा सुरुवात 1959ला झाली पुरस्काराची, तर ते पहिल्यांदा कोणाला भेटला? तर बालगंधर्वला. कोणाला भेटला? बालगंधर्व. आणि 2023चा कोणाला भेटला? तर प्रशांत दामले. आणि 2024चा कोणाला भेटला? तर सुहासिनी जोशी. आणि 25चा नीना कुलकर्णी, जी नाट्य क्षेत्रातली काय केलेली आहे उल्लेखनीय काम. पहिलं नाटक कुठं सादर झालं? सांगलीच्या थिएटरमध्ये. बरोबर आहे, सांगलीच्या थिएटरमध्ये. तर या प्रकारचं विष्णुदास भावे गौरव पुरस्कार 2025चा आपण पुरस्काराबद्दल माहिती जाणून घेतली. पुढे चला, जागतिक कापूस दिन 7 ऑक्टोबर. तुम्हाला माहित आहे 2019ला पहिल्यांदा जिनेवा येथे तुम्हाला माहिती आहे साधारणतः व्यापार संघटनेच्या कडून हा जागतिक कापूस दिन साजरा करायचा म्हणून आपण ठरवलं. आता जागतिक कापूस म्हणजे महाराष्ट्र किंवा भारतच कापूस पिकवणारा राष्ट्र नाही. अलीकडे भारत देश हा दुसऱ्या देशातून सर्वात जास्त कापूस आयात करत आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या देशातून, इजिप्त सारख्या देशातून पहिले आपण आणत होतो. आजही तुम्ही ऑस्ट्रेलियाकडून आपण भारत गठांच्या गठात आपण आयात करत आहोत आणि या आयातीवरचा टॅक्स आपण रद्द केलेला आहे. लक्षात घ्या, आयातीला सूट दिलाय कापूस आयात. आता तुम्ही म्हणसाल भारतात एवढा कापूस निर्माण होईल तरी आपण विदेशातला काऊन आणतो? कारण आपल्याजवळ लांब धाग्याचा कापूस नाही तर आखूड धाग्याचा कापूस आहे. आणि लांब धाग्याचा कापूस जर राहिला कापूस तर तुम्हाला कपडे स्वस्त भेटते. पहिले इतके कपडे स्वस्त नाहीये आणि पहिले इतके महागही नाहीये. काही कपडे आहेत तर खूपच स्वस्त आहे आणि काही आहेत तर खूपच महाग आहे. ब्रँडच्या मागे लागले तर खूप महाग आहे. बरोबर आहे ना? तर लक्षात घ्या, 2021 पासून जिनेवा येथे जागतिक व्यापार संघटना झाली आणि याच्यामध्ये काय झालं की पहिल्यांदा हा 7 ऑक्टोबर हा दिवस साजरा करायचं ठरवलं. बघा, कापसाचे आर्थिक आणि सामाजिक महत्व ओळखणारा एक जागतिक उत्सव आहे. आर्थिक महत्व माहित आहे, कापसाचं आर्थिक महत्व म्हणजे पैसा आहे. ते सामाजिक महत्व आहे. काय आहे? शरीर झाकण्याचं काम करते. कपडा हा शरीर झाकण्याचं काम करतो आणि भारतीय लोकांजवळ शरीर झाकण्यासाठी कपडे नव्हते म्हणून महात्मा गांधीनं याचे कपडे काढून टाकले. बरोबर आहे. महात्मा गांधीनं समाजातली परिस्थिती बघितली आणि समाजातल्या परिस्थिती बघितल्यामुळं महात्मा गांधीनं स्वतःला अर्धनग्न केलं आणि महात्मा गांधीनं आपल्या भारतात जे निर्माण होईल, बांडी असो या धोतर असो, जे भारतात निर्माण होईल तेच मी घालणार, तेच मी नेसणार ठरवलं. कारण पॅन्ट शर्ट किंवा जॅकेट किंवा कोट हे भारतात निर्माणच होत नव्हते, विदेशातून येत होते, विलायतेतून कोट येत होते. म्हणून यानं काय केलं, स्वतःपासून बोलका समाज सुधारणा होती महात्मा गांधी आणि यांनी काय केलं, सोडून दिलं. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, सामाजिक आपलं चरित्र झाकण्याचं काम आहे. काल परवा तुम्ही जर बघितलं असेल त्या एका हिरोचं नाव माहित नाही मला, साधारणतः तिचा टी शर्ट आहे 35 लाखाचं. 35 लाखाचा टी शर्ट, पण त्या टी शर्टले एकही असे भोकं नाही, एवढे सगळीकडून भोकं आहे गेली. पूर्ण इकडून फाटलेलं असं अडकवलेलं आणि 35 लाखाचं म्हणलं राहिलंच कुठं? हे राहिलंच कुठं? बरोबर आहे. तर हे लक्षात घ्या, चित्रपट किंवा अभिनय हे समाजाला काहीतरी दिशा देणारे आहे. आपण आज हॉलिवूडचं प्रक्षेपण करत आहोत. आज तुम्हाला माहित आहे, आज आपले चित्रपट, भारतीय चित्रपटातले हे फॉरेन कल्चर प्रकारचे, म्हणजे एका प्रकारचे सगळ्यात महत्वाचं आपण व्हल्गर टाईपच्या शिवा आपण देऊ राहिलो किंवा व्हल्गरचं प्रदर्शन आपल्या चित्रपटातून आपण करू राहिलो की कोणकोणत्या सेन्सॉर बोर्डाला सुद्धा चित्रपटाला आपण परवानगी देताना की एवढ्या प्रकारच्या खालच्या लेवलच्या सिरियल सुद्धा आहे किंवा चित्रपट सुद्धा आहे हे भारतीय संस्कृतीमध्ये बसणार नाहीये. पण आपण हॉलिवूडची कॉपी करतोय. कायची कॉपी करू राहिलो? हॉलिवूड. कारण आज भारतीय लोक बॉलिवूड पाहू राहिले नाही, एक तर टॉलिवूड पाहिजे नाही तर हॉलिवूड पाहिजे. मराठी तर विषयच नाहीये. मराठीचा विषयच नाही. फक्त मराठी माणूस जागा हो, एकमेकाचा धागा हो म्हणजे काय लिहाय फक्त आंदोलनासाठी, बाकी काय लिहित नाही. मराठी चित्रपटाचे 10 हिरो माहित नाही, हिंदीचे सगळे माहित आहे. टोटली हॉलिवूड, साऊथचे सगळे प्रभास असो, मानधना असो, हे असो ते असो सगळेच माहित आहे. अल्लू अर्जुन आहे म्हणते
बरोबर आहे ना. पण इकडचं तरी काही माहित नाही, कारण इकडचे ते परंपरागत आहे. बरोबर आहे ना. परंतु आपण आपल्या दृष्टिकोनात पण ते साऊथ मध्ये हिंदी पिक्चर पाहत नाही. साऊथ वाले हिंदी पिक्चर पाहत नाही. मग काही असो, पण साऊथ मध्ये आपले मराठी माणसं स्टार होऊ आले. रजनीकांत सुपरस्टार, साऊथचा हिरो मराठी माणूस आहे कोल्हापूरचा, पण साऊथ चित्रपट त्यानं गाजवलं. साऊथ चित्रपट दृष्टिकोन त्यानं गाजवलं रजनीकांतनं. पण आपल्या कोल्हापूरचा कंडक्टर ते सुपरस्टार रजनीकांतचा प्रवास. बरोबर आहे. अलीकडे अमिताभ बच्चनचे पण काही साऊथचे पिक्चर आहे. कारण तिला साऊथचे पिक्चर आपले लोक बघू राहिले बा. तर अमिताभ बच्चन 2-3 पिक्चर करून टाकले साऊथ मध्ये. ठीक आहे. तर या प्रकारचा काही अभिनय आहे, रंगमंच आहे. तर रंगमंचाचं काम आहे चांगलं करणं. तर कापूस दिन हे चारित्र्याचं काय करते, संरक्षण करते, सामाजिक महत्व आहे. बघा, पहिल्यांदा 2019 ला सादर केला. WTO च्या नेतृत्वाखाली काम आहे. बघा, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन तुम्हाला सगळं व्यापाराचं संघटन तयार करते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये WTOचं काम आहे. बरोबर आहे. सकाळी लेक्चर झालं, सकाळी पोरांना सांगितलं मी की कशा प्रकारे गॅट, ITO आणि WTO मध्ये रूपांतर झालं 1995 ला. कशा प्रकारचे नवीन नवीन राष्ट्र आहे, काय संबंध आहे. तर बघा, करण मध्ये याचं महत्व तुम्हाला विचारित झालं की 7 ऑक्टोबर आणि WTOचं कनेक्शन काय. बघा, हा कार्यक्रम कापसावर आधारित नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी, उत्पादनाचे प्रदर्शन करण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रासाठी न्याय, व्यापाराला पाठिंबा देणाऱ्या धोरणात्मक सुधारणा चालना देण्यासाठी आहे. आता बघा, कपडे जगातली सगळ्यात राष्ट्रीय कपडे लागेल. आता थंडी असेल तर थंडीत आहे का फाटले फुटले कपडे घालायची? असं नाही. तेव्हा आपण झाकणारच. मला सांगा, ब्लँकेट असेल, कपडे असेल, पडदे असेल, काही असेल, कपड्याशिवाय धाग्याशिवाय होणार आहे का? कापसाशिवाय होणार आहे का? नाही. मग आता भारतात मग तसे धाग्यावाले कापूस काऊन आणत नाही? ते मुले विचारू नका, ते मोदीला विचारा. ते मोदीने विचारा. मोदी म्हणून भारतीय संस्कृत लोकांना विचारा. याच्या संदर्भात कृषी विद्यापीठानं काहीतरी केलं पाहिजे. आपल्या भारतातली दुर्दैवी असा आहे, भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांच्या गावात कृषी विद्यापीठ किंवा कृषी विद्यालय सुरू करण्यासाठी 10 ते 15 वर्षापासून पाठिंबा करावा लागते. तेव्हा ते कृषी महाविद्यालयाला देवेंद्र फडणवीसनं मंजुरी देते. पापळ गाव जे आहे आपल्या कोणाचं, देशमुखचं, पंजाबराव देशमुखचं, तर त्या ठिकाणी कृषी महाविद्यालय सुरू करायला आता शासनानं परवानगी दिलेली आहे. जे काही पापळ गाव आहे कोणाचं, पंजाबराव देशमुखचं. आणि महाराष्ट्रातली सर्वात जास्त जे काही पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे अकोल्याला, पण त्याच्या गावातच नाहीये. पण महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत बऱ्याच लोकांनी शिवाजी शिक्षण संस्था जी आहे हे पंजाबराव देशमुख जे आहे, तर यांनी वारंवार मागणी केली की बा या ठिकाणी पापळगावला काय झालं पाहिजे, कृषी विद्यालय. पण झालं नाही. अलीकडे कृषी महाविद्यालयामध्ये नवीन संशोधनचं काहीच नाही चालू आहे. कारण BSc करू राहिले लोक, MSc करू राहिले, कृषी डिप्लोमा करू राहिले, याला काहीच महत्व नाही. फक्त शिक्षण हे काय झालं, डिग्री किंवा डिप्लोमा जमा करण्याचे एक कोठार झालेले आहे, विद्यापीठ, दुसरं काहीच नाहीये. पुढे चला, भारतीय वायुसेना दिवस 8 ऑक्टोबर. बघा, भारतीय वायुसेना 8 ऑक्टोबरला आपण हा दिवस सुरू केलाय आणि 93वा स्थापना दिवस आहे. बघा, 1972 ला वायुसेनेची स्थापना झाली आहे. बघा, 1932 ला साधारणतः 93 वर्षाला पूर्ण होत आहे. 2032 ला याला 100 वर्ष पूर्ण होतील. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत तोपर्यंत राहायचाल तर 2032 तुम्हालाच मीच शिकविल. बरोबर आहे, शताब्दी वर्ष. पण तोपर्यंत तुम्ही राहू नका, हा माझं म्हणणं राहील. पण राहतील काही लोक. 2025 ते 32 तुम्हाला असं वाटतं सहज एवढं आहे का? कळत नाही रे. बरोबर आहे, हे स्पर्धा परीक्षा आहे, तुम्हाला कळतच नाही की 5 वर्ष कधी गेले, कळतच नाही. हे दिवस इतके फास्ट जातात की तुम्हाला 100वा वायुसेना दिवस की मला तुम्हाला शिकवायला भाग पडेल असा कुठलीही परिस्थिती आणू नका. बघा, 8 ऑक्टोबर 1932 ला भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. बघा, 1950 नंतर तिला भारतीय वायुसेना, बघा, हे आधुनिक नाव देण्यात आले. बघा, भारतीय वायुसेना, कारण वायूची स्थापना इंडियन एअरफोर्सची काही स्थापना केली होती. कोण केली होती? ब्रिटिश लोकांनी. बरोबर आहे, ब्रिटिश लोकांनी. कारण राईट बंधूने या ठिकाणी तुम्हाला विमानाचा पक्षाच्या द्वारे कसा शोध लावला आणि कशा प्रकारे उडते. बाबा, पक्षी बघितले, पक्षी उडू शकते, मग तिला काय करायचं, अशा प्रकारची काही पाती द्यायची. बरोबर आहे, मग कशा प्रकारचे करा, मग फिरवा बाबा काहीतरी. सुरुवातीला तुम्ही जर बघितले अशा प्रकारचे विमान नव्हते, वेगळ्या प्रकारचे होते. तुम्ही जर सुरुवातीला जर बघितले असेल तर, काही लोकांना आजही बघितले नाही, यात्रेतले नाही, तिथे जाऊन प्रत्यक्ष. तर बघा, तर उद्दिष्ट बघा, वायुसेनेच्या शौर्य, समर्पण आणि देशरक्षणातील योगदानाचा गौरव करणे. आता तुमचं शौर्य कोणतं? युद्धामध्ये वायुसेना तुम्हाला लढाऊ विमाने, लढाऊ जहाजे घेऊन लढतात. आणि तुम्हाला माहिती आहे, जसं की काल परवा दिवशी मी तुम्हाला सांगितलं, अफगाणिस्तानचे काही खेळाडू पाकिस्तानमधून खेळून जात असताना त्यांच्या लढाऊ विमानानं, कोणत्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानानं यांच्यावर हल्ला केला आणि त्या लढाऊ विमानातनी अफगाणिस्तानचे काही खेळाडू जखमी झाले आणि 3 खेळाडू त्यांचे काय झाले, मृत्युमुखी पावले.
म्हणजे या प्रकारचा पराक्रम तुमचा होतो. तर लक्षात घ्या, शौर्य, समर्पण आणि देश रक्षणासाठी काम करतात. प्रमुख कार्यक्रम बघा, हिंद वायुसेना तळ गाझियाबाद येथे आहे. बघा, हिंद वायुसेना तळ जे काही महत्वाचं प्रशिक्षण दिलं जाते त्या ठिकाणी. तुम्हाला माहित आहे, भारतीय आरमाराचं पथक, भारतीय हवाई दलाचं पथक ह्याचे जनक जर कोणी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून दोन्ही घेतलेले आहे. भारताने समुद्रामध्ये कशा प्रकारे पाणबुडी तयार करायचे किंवा समुद्रावरून कसं जायचं दुसऱ्या देशात, तर याचे जनक छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे. आणि वायुसेनेतनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कारण त्या काळात तुम्ही जर बघितलं असेल, छावासारख्या पिक्चर मध्ये तुम्हाला दाखवतात की कशा प्रकारे औरंगजेबाच्या लोकांसोबत लढताना संभाजी राजाचे कशा प्रकारचे सैनिक लढतात, वेगवेगळ्या तळांत लढतात. हवाई, अग्नी, जलदल, भूदल, एक फायटिंग आहे ती खूप मोठी प्रकारची आहे. ते जर तुम्ही बघितलं तुम्हाला कळते कशा प्रकारचा आरमाराचा पथक होतं. आणि आरमाराचा असो या वायुदलाचा असो, याची प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवाजी महाराज आहे. आता तुम्ही म्हणसाल बाबा महाराजाची दिव्य ज्योत होती त्या काळात जे कळत नव्हतं ते महाराजच कळायचे. कारण महाराज त्या काळात साधा फक्त एक चॉपरच्या माध्यमातून डोंगरावर सुद्धा चढायचे. चॉपर म्हणजे आज तुमचे हेलिकॉप्टर, बरोबर आहे. त्या प्रकारचे सुद्धा छत्रपती महाराज फक्त एक असा दोरखंड टाकला तर दोरखंड डायरेक्ट वरपर्यंत जायचे. वेळला की माणूस खालचा डायरेक्ट हवे कसा उडत वर जायचा, बरोबर आहे. तर त्या प्रकारचं आहे. बहिर्जी नाईक, तर अशा प्रकारचे कितीतरी सोंग घेतले होते. बहिर्जी नाईक, बरोबर, हे प्रमुख आहे. गुप्त हे छत्रपती शिवाजी महाराज काळातलं, म्हणजे आज कोण करतं गुप्तचं काम, आयबी. म्हणजे छत्रपतीच्या शिवाजी महाराज काळात त्याच काळात मी आयबी होती, रॉपेक्षाही खतरनाक होती. बहिर्जी नाईक तर कोणाला ओळखूचे नाही. विविध सोंगाने ग्रंथ माणूस होता बहिर्जी नाईक. पण इमानदार लोक किती होते पहिल्याच्या काळात माहित आहे का? प्राण जे आहे पण इमान विकलं ना, या प्रकारचे इमानी लय महत्व होते. जबानी लोक लय पक्के होते. आज नाहीये. आज जबानी लोकांचा लगाम नाहीये, बरोबर आहे. तर असो, भारतीय वायुसेना दिवस 8 ऑक्टोबर 7 ऑक्टोबर बघितलं आपण, काय जागतिक कापूस दिवस आहे. 2019 पासून आपण सादर केलेला आहे वर्ष. पुढे चला, भारतीय वायुसेनेबद्दल आपली काही वैशिष्ट्य आहे. बघा, अत्याधुनिक विमानाचे हवाई प्रदर्शन होणार आहे. देशाच्या सुरक्षित वायुसेनेचे योगदान जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर दिला जाईल. घोषवाक्य बघा, नभ स्पृश्य दीप्तम, म्हणजेच काय, दीप्त तेजाने आकाशाला स्पर्श करणारे, दीप्त तेजाने आकाशाला स्पर्श करणारे हे भारतीय वायुसेनेचे बोधवाक्य. हे भगवद्गीतेतून घेतलंय. कुठून घेतलंय? भगवद्गीतेतून. आता तुम्ही म्हणसाल सर बऱ्याचशा याचे स्लोगन किंवा बऱ्याचशा याचे घोषवाक्य हे संस्कृतच आहे. कारण आपली भाषा, तर सगळ्या भाषेची भाषा म्हणजे संस्कृत आहे. आणि संस्कृत भाषेला कोणाचा विरोध नाही आहे. संस्कृत मध्ये आपली प्राचीन भाषा आहे. पण हेच घोषवाक्य इंग्लिश जर घेतलं असतं आपण नसतं वापरलं, हिंदी घेतलं असतं त्यांनी वापरलं नसतं, संस्कृत, बरोबर आहे. आणि भगवद्गीता जे आहे हे साऊथ वालेले प्रिय आहे आणि उत्तरेमध्ये प्रिय आहे. कारण उत्तर आणि साऊथ हे सर्वात जास्त धार्मिक कल्चर वाले लोक आहेत आणि संस्कृत प्रचंड मानतात हे, बरोबर आहे. कारण तुम्ही बघा युपी मध्ये गेलं किंवा साऊथकडे गेलं तर धार्मिक कल्चर एवढं खतरनाक आहे यांचे. अमावस्या पौर्णिमा असो, कुठलेही सण असो, अरे लय खतरनाक आहे. आपलं काहीच नाही, आपण हायब्रिड आहोत. इकडचे पाहतो इकडचे पाहतो आपण हाणतो. आरत्या येत नाही लोक, अलीकडे काय लावून राहिले, मोबाईल, माहितीये का, मोबाईल मस्त आरत्या चालू आहे, 5-5 मंत्र पाहू राहिले, काय काय नाही, कधी काय बा. आता कोणाला माहिती नाही अमावस्या कधी सुरू राहिली, अमावस्या कधी समाप्त होत आहे, पौर्णिमेचा पूजेचा वेळ कोणता आहे, कधी पूजा जमते, काय जमते. काही लोकांना प्रॉब्लेम उराला, 20 ला आहे म्हणते लक्ष्मीपूजन की 21 ला आहे. यावेळेस कन्फ्युज झाले लोक, 20 ला आहे की 21 ला आहे, त्यासाठी लोक टाकू राहिले युट्यूबले. असं आता तुम्ही कन्फ्युज कधी आहे बाबा, कॅलेंडरवर पाहिजे तसं नाहीये. कॅलेंडरवर जर रमजान महिन्यात तुम्हाला दाखवलं की काय बाबा ईद आहे, पण ती मानत नाही. गली में आज चांद निघला ते महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला चंद्र दिसलं पूर्णपैकी त्याच वेळेस ते बघतात की अर्धा चंद्र निघाला, ते बघून ते रमजानचा महिना त्याचा सोडला जाते. ह्याच्या अंतर्गत तुमचा कॅलेंडरचा विचार नाही करतात. म्हणून कधी कधी कॅलेंडर आपला जो काही आहे याचा विचार न करता आपला सणा समारंभ, काही लोक उद्या लक्ष्मीपूजन करायच्या मागे लागू राहिले, कोणी परवा, तुम्ही दोन्ही दिवस करा. लक्ष्मी नाही आपल्याजवळ, आपल्याजवळ 4 दिवस केलं लक्ष्मी लवकर पाहू, आपण जास्त भक्ती केलं तर बरोबर आहे ना. असो, तर लक्ष्मीचं दर्शन करा, पण तुमच्या घरच्या लक्ष्मीची पूजा करा. मी तर म्हणतो घरातल्या मूर्तीपेक्षा तुमच्या आईची पूजा करा. आईले बसवा, आईले चांगले नवीन नवीन कपडे द्या, आईले ताट वाढून पहिले जेव घाला. आई तू जेव ग, मले कसं तुन झेललं ग. यवतमाळ येऊन मले कोणी झेलू राहिलं नाही, रूम पार्टनर राहू राहिलं नाही, बरोबर आहे. तुला कसं झेललं म्हणाचं. आई पहा, खरंच तुम्हाला सांगतो घरची लक्ष्मी आपली आईच आहे ना रे, जागृत आहे ना. आणि काही लोक दलिंदर माहिती आहे का, असा झोपून आशीर्वाद मागते लक्ष्मीने, झोपो लोटांगर घालून इकडून तिकडून, पण आईच्या बाहेर नाही पडत. याला काय अर्थ आहे, जागृत देवी आहे ना आपली आई.
आपल्या आईचं दर्शन करायचं भाऊ. आईचं दर्शन करणाऱ्याला जगात नाही कुठलीच काय सरस्वती कमी नाही, लक्ष्मी कमी नाही, महाकाली कमी नाही. बरोबर आहे. पण तुम्ही दुसऱ्या देवीचं दर्शन घेता, ते प्रॉब्लेम आहे ना रे राहुल्या. चला, तर या प्रकारचं तुम्हाला भारतीय वायुसेना आहे आणि भारतीय वायुसेनेच्या अंतर्गत काही बदल करण्यात आलेले आहे. चला पुढे जाऊया आपण. देशातील पहिले AI मंदिर. बघा मंदिर पण सुरू झाले AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाले. पुजारी सुरू होतील पहिला पुजारी, आता लय झालं बाबा, मास्तर झाले, शिक्षक झाले, हे झाले, मिसवर झाले, काम करणार झाले. आता काय काय वाचा AI विद्यार्थी होऊन जातील काय सगळे उद्या स्पर्धा परीक्षांनी. पहिला AI कलेक्टर कोणता होईल ना? AI कलेक्टर होणार, AI PSI होणार, सगळंच होणार. पहिली AI बायको कोण केली बा लग्न AI बा सौरव जाधव वाढीचा, त्याच्याबद्दल गिफ्ट दिली AI म्हणून. काही सांगता येणार नाही. अरे 100% तुम्ही विचारच करू नका. भारतातली मानसिकता एवढी जबरदस्त आहे ना, पोराचं पोरगी व्हायची इच्छा आहे, पोरीली का व्हायचं आहे, पोरग व्हायची इच्छा आहे. ते बांगर पाहिलं का तुम्ही? मग या प्रकारची मानसिकता, लोकांची मानसिकता एवढी विचित्र आहे ना, खतरनाक. आता मला सांगा, नाकात नाही कानात नाही बाळी घालायची पोटली काही गरज आहे का? काही कधी कानात डोल टाकू राहिली, काही नाकात डोल टाकू राहिली पोटती, काहीच गरज नाही ना. नाही म्हणजे आता पोऱ्या जीन्स पॅन्टच्या घालवलं, आम्ही काहीतरी कॉपरेट करायला लागलो, ठीक आहे बा करतो. पण पाहिजे बा झबा बिबा घालू नको. तो आहे का रणवीर कपूर, करण जोहर आहे, रणवीर कपूर आहे, रणवीर आहे ना आपले, पण त्याची कमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका. बरोबर आहे ना? तर असो. तर बघा, आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिर जे आहे, देशातील पहिले AI मंदिर होणार आहे. मंदिराचे नाव वेंकटेश्वर तिरुमल्ला तिरुपती बालाजी मंदिर. व्यंकट बरोबर आहे. मोर्यो हे म्हणतात ना, व्यंकटरमण एक नवड. बरोबर आहे. मोर्यो. लक्षात घ्या, आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिर पहिले AI. बघा, तिरुमला टेकड्या, चित्तूर जिल्हा, आंध्र प्रदेश. हा उपक्रम तिरुपती देवस्थाननं केलेला आहे. तिरुमल टेकड्या चित्तूर जिल्हा आहे, त्याच्यामध्ये आहे. काही लोक पैदल जातात वर, काही लोक डायरेक्ट गाड्यावर जातात. बरोबर आहे. पण पैदल जर तुम्ही गेलात त्या मंदिराने, जर असं 2-3 दिवस लागते, वेळ जर असं बरं वाटते. बरोबर आहे. पण आपला जो टायमिंग नाहीये. काही लोक VIP दर्शन करते तिथं. देवाला भेटायला म्हणजे लवकर देवाला भेटायचं आहे भाऊ, देव मला भेटत नाही, मी डायरेक्ट जाऊन भेटतो. बरोबर आहे. तसं करू नका, तुम्ही डायरेक्ट जा आरामशीर लाईन ना. तर पुढे चला. सर चालले आहे भरत सर तिकडे तिरुपतीच्या दर्शनाले, सांगतो त्याला काहीतरी तुमच्यासाठी आशीर्वाद मागायचं. बघा, तंत्रज्ञान आणि संयुक्त प्रयत्नातून राबवला गेलेला आहे उपक्रम आहे. तंत्रज्ञान आणि कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्न. उद्देश बघा, उद्देश काय बघा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भाविकाच्या गर्दीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी. गर्दी आहे आणि गर्दीवर नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्याचं सुरक्षितता ठेवण्यासाठी या प्रकारचं AI टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. बरोबर आहे. या मंदिरमध्ये याचा वापर होत आहे. म्हणजे काय, तो मंदिर बा AI होऊन जाईल बा, देव तसलं नाहीये. बरोबर आहे. तर या प्रकारचं तंत्रज्ञान करता आपण सुरक्षिततेसाठी काहीतरी उपाययोजना करत असेल तिथं, त्या प्रकारचं. आणि त्याचबरोबर त्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी केला जाईल. पहिलं AI मंदिर लक्षात घ्या, कुठलं आहे? आंध्र प्रदेश मधील तिरुपती. बरोबर आहे. तिरुपती आपण त्याला म्हणतो तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर, व्यंकटेश्वर मंदिर आहे तो, पण आपण त्याला तिरुमला किंवा तिरुपती जो मंदिर आहे त्याला आपण म्हणतो. बघा, युनेस्कोचे नवीन प्रमुख झालेले. युनेस्को तुम्हाला माहिती आहे, विविध संशोधन आणि शोध लावतात, त्याला आपण युनेस्को म्हणतो. बरोबर आहे. युनेस्कोनं कार्यकारी मंडळाने इजिप्तचे खालेद एल एनानी यांची 4 वर्षाच्या कालावधीसाठी संघटनेचे नवे महासंचालक म्हणून निवड केली आहे. युनेस्को इजिप्तचा. बरोबर आहे. खालेद एम एनानी युनेस्कोचे नवीन महासंचालक झालेले आहे. बघा, युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. बघा, नवीन संशोधनासाठी काम करते, नवीन वैज्ञानिकसाठी काम करते, भूगर्भातून काही होणाऱ्या नवीन बाबीसाठी काम करते युनेस्को. त्याचबरोबर नवीन वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्याचं काम करते युनेस्को, की जे वेगळं आहे किंवा मग जे प्राचीन आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा युनेस्को काय करते, जगामधल्या सगळ्या बाबीला काय देते, दर्जा देते. आणि याचे अध्यक्ष कोण झालेले आहे? इजिप्तचे. म्हणजे महासंचालक काय झालेले आहे? इजिप्तचे झालेले आहे. बघा, महासंचालक हे संघटनेचे सर्वोच्च कार्यकारी अधिकारी आहेत, जे जनरल कॉन्फरन्स आणि कार्यकारी मंडळाच्या निर्णयाची काय करते, अंमलबजावणी करतात. आणि याचा कालावधी किती आहे? 4 वर्ष. किती कालावधी आहे? 4 वर्ष. बाकी काहीच नाही. लक्षात घ्यायचं, युनेस्कोचे नवीन महासंचालक झालेला आहे इजिप्तचा, तो म्हणजे खालेद एल एनानी. युनेस्को जे काम करते, विविध भूगर्भ संशोधन, वैज्ञानिक संशोधन किंवा मग ऐतिहासिक वास्तू, ऐतिहासिक स्थळे यांना काय देते, दर्जा देते. काय देते? दर्जा देते. आणि याचा संचालक कोण झालेला सध्या? इजिप्तचा. बघा, युनेस्कोचे नवीन प्रमुख बद्दल आपल्याला जर घ्यायचं असेल तर याची निवडणूक झाली आणि एल एनानी यांनी काय केलं, कांगोच्या एडवर्ड फर्मिन
माटोको यांना काय केलं, 2 मतांनी याचा काय केलं, पराभव झाला. बरोबर आहे. अमेरिका मतदानापासून दूर राहिली. बरोबर आहे. अमेरिका कशी आहे, मतदानापासून दूर राहिली. अमेरिकेचं काम तुम्हाला मी कायमच म्हणतो, म्हणजे अमेरिका ही परीक्षा देत नाही आणि मी म्हणते हुशार आहो. अमेरिकाचं काम कसं आहे, मी हुशार आहो. हे एमपीसी काय म्हणते रे, चिल्लर आहे. काही लोक ते घरी बसून राहते ना, चिल्लर आहे. तशा प्रकारचा अमेरिका. एक तर युद्धात बी उतरत नाही आणि अशा कार्यक्रमात पण उतरत नाही आणि बाकीच्या लोकांची मनस्थिती काय करतो, तो खराब करतो. बरोबर आहे. तर लक्षात घ्या, येणारे 2025 ते 2029 पर्यंत पदावर राहतील. बरोबर आहे. साधारणतः कोण जिंकलं कोण हारलं हे महत्वाचं नाहीये. फक्त एवढं लक्षात घ्या, खालिद एल येनानी हे इजिप्तचे नवीन महासंचालक झालेले आहे. कशाचे, युनेस्कोचे. बरोबर आहे. युनेस्को तुम्हाला महत्वाचं एक संशोधन करणारं संस्थान आहे आणि याचे त्या ठिकाणी ते अध्यक्ष झालेले आहे. किती वर्षासाठी आहे, 4 वर्षासाठी. पुढे झालं जागतिक पोस्ट दिन 9 ऑक्टोबर. आपलं पोस्ट, अलीकडे पोस्टचं काम पत्रव्यवहारचं बंद झालं, पण बाकीचे कामकाज चालू आहे. कोणकोणते, तर आज तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त आपण अकाउंट पोस्टामध्ये ओपन करत आहोत. पोस्टाच्या अंतर्गत तुमच्या मनी ऑर्डरचं काम आता बंद झालं, परंतु पोस्टाच्या अंतर्गत विविध स्कीम आहे आणि त्या स्कीम शासन राबवत आहे. जसं लेख लाडकी बहीण योजना, सर्वात जास्त पोस्टाच्या अंतर्गत लोकांनी अकाउंट ओपन केले आहे की नाही. आणि पोस्ट हे सर्वात जास्त ट्रान्सपरन्सी व्यवहाराचं खातं आहे. पोस्ट, भारतीय डाक जे म्हणतो ना, सर्वात जास्त ट्रान्सपरंट आहे. पण अलीकडे त्याचं पोस्ट दिवसेंदिवस जे काही काम आहे परंपरागत, ते बंद केलेलं आहे आणि आधुनिक कामं, इन्शुरन्स काढणे हे सुद्धा काम आपण पोस्टाकडे दिलंय. पोस्टामध्ये तुम्हाला तारणपत्र, सर्व तारण सुद्धा आपण देऊन टाकलेलं आहे. आता पहा, जागतिक पोस्ट आहे, जागतिक पोस्ट दिन बघा, हे वर कॉपी झालेलं आहे, त्याच्याकडे पाहू नका तुम्ही. थीम बघा, लोकल सर्व्हिस ग्लोबल, हे युनेस्कोचं आहे. वरचं जे पट्टी आहे ते तशीच राहिलेली आहे. थीम बघा, लोकल सर्व्हिस ग्लोबल रिसर्च. लोकल सर्व्हिस ग्लोबल रिसर्च हे पोस्टचं काय आहे, घोषवाक्य आहे. सुरुवात बघा 1969 ला आहे. बघा, हा दिवस युनिव्हर्सल पोस्टल युनियन, बरोबर, या संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. बघा, कुठला दिवस, 9 ऑक्टोबर. पुढे बघा, 1969 मध्ये टोकियो जपान इथे झालेल्या बघा काँग्रेसमध्ये हा दिवस जागतिक पोस्ट दिन म्हणून घोषित करण्यात आला. बघा, जे काही आपण म्हणतो सुरुवातीचं जे काही आहे, जागतिक युनियनच्या अंतर्गत, ग्लोबलायझेशनच्या अंतर्गत काही परिषदा होतात. त्या परिषदेच्या अंतर्गत आपण 9 ऑक्टोबर हा जागतिक पोस्ट दिवस काय केलाय, साजरा केलाय. आता याचं महत्व काय आहे, पोस्ट व्यवहाराचं महत्व वाढवणे, त्यानंतर पोस्ट डिजिटलायझेशन करणं, त्याचबरोबर याच्या टपालाचं महत्व वाढवणं, टपाल तिकिटाचं महत्व वाढणं आणि आधुनिक काळातही पोस्ट सेवा कशी आवश्यक आहे याचं महत्व अधोरेखित करणं. ह्या सगळ्यासाठी तुम्हाला काय आहे, पोस्ट हा दिवस साजरा करायचा, बाकी दुसरं काहीच नाही. कारण अलीकडे तुम्हाला विविध तिकीट छापत आहे शासन. काऊन छापत आहे, कारण पोस्टाचं महत्व अलीकडे कमी झालंय. पहिले तुम्हाला माहिती आहे, रेव्हेन्यू तिकीट असेल, पोस्टाचे तिकीट असेल, प्रत्येक लोकांना लागत होते पगारासाठी, कारण पगार ऑफलाईन होतं. आता सगळं ऑनलाईनच झालं. तुम्हाला सही मारायची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या अकाउंटमध्ये पैसेच जमा होतात. म्हणून जागतिक पोस्ट दिवस लक्षात घ्यायचं 9 ऑक्टोबर, 7 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर वायुसेना, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिन आणि 9 ऑक्टोबर जागतिक पोस्ट दिन. पुढे बघा, जागतिक विद्यापीठ क्रमवारी. बघा, विद्यापीठाची क्रमवारी आहे. जे काही विद्यापीठाचा दर्जा कसा आहे, त्याचं वातावरण कसं आहे, त्याचं शैक्षणिक वातावरण कसं आहे, त्या विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा कशी आहे, तिचं अध्ययन आणि अध्यापन कसं आहे, याच्यावर जागतिक विद्यापीठाचे काय धरते, दर्जेला. त्याचबरोबर तिच्या विद्यार्थ्यांना किती प्लेसमेंट मिळत आहे, किती विद्यार्थी लागत आहे, किती विद्यार्थ्यांना पुढे प्रगती करत आहे, यासाठी 2026च्या जागतिक विद्यापीठ क्रमवारीत भारत 128 विद्यापीठासह जागतिक स्तरावर दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय. जागतिक स्तरावर 128 एवढे देशामधले आपले विद्यापीठ आहे जे जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर. बघा, ऑक्सफर्ड विद्यापीठाने सलग 10व्या वर्षी पहिलं स्थान कायम ठेवलंय. ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मध्ये फायटिंग राहते. ऑक्सफर्ड, बरोबर आहे, पण ऑक्सफर्डनं पहिलं स्थान मिळवलंय. बघा, हे कशामुळे आहे, संशोधन, गुणवत्ता, अध्यापन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेसाठी उत्कृष्ट असे जगातील अव्वल विद्यापीठ आहे. ऑक्सफर्ड विविध संशोधन करते, बरोबर आहे. आता आपल्याकडे माहित आहे का, शिक्षण म्हणजे डिग्रीला काही महत्व नाही राहिलं. काहून माहिती आहे का, सगळे पोरं नोकरीसाठी लागू राहिले, प्रयत्न शिक्षणासाठी लागू राहिले. फक्त मला नोकरी पाहिजे, मला नोकरी पाहिजे. कारण एमफिल, पीएचडी, नेट, सेट करून सुद्धा आपल्याला नोकऱ्या नाहीये. मग ते पोरग शिकणार काय, मग तो पोरग स्पर्धा परीक्षेकडे यायला लागला आणि स्पर्धा परीक्षेकडे यायला लागला. त्यामुळे नवीन नवीन संशोधन आणि नवीन नवीन उपक्रम विद्यापीठाला राबवता येत नाही. त्यामुळे त्याच्या कौशल्याला महत्व देता येत नाहीये. पुढे जरा, अमेरिकेतले विद्यापीठे पहिल्या 100 मध्ये 35 आहेत. किती आहेत, 35 आहेत.
2026 मध्ये भारताची कामगिरी आतापर्यंत सर्वात चांगली झालेली आहे. बघा, विद्यापीठाच्या संख्येच्या बाबतीत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा क्रमांक आहे, ज्यामध्ये 128 संस्था सूचीबद्ध आहे. किती संस्था आहे? 128. आणि फक्त अमेरिकेच्या 171 च्या मागे आहे. आता बघा, अमेरिका जे आहे याच्या संस्था बऱ्याचशा काही मागे आहे, काही पुढे पण आहे, काही मागे पण आहे. पण तुम्ही जर विचार केला की भारताचा विद्यापीठाचा दर्जा काहीच विद्यापीठाचा वाढत आहे, पण काही विद्यापीठ जेवढे मागे होत आहे, काऊन होत आहे? इग्नो आणि YCMO मुळे. इग्नो, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी झाली आणि याच्यामुळे बाकीच्या विद्यापीठावर परिणाम झालाय. YCMO, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन विद्यापीठ युनिव्हर्सिटी, याच्यामुळे सुद्धा परिणाम झाला. कारण जे रेग्युलर विद्यापीठ आहे त्याला ऍडमिशन काऊन कमी होत आहे? कारण मुलं इकडे ऍडमिशन घेत आहेत आणि याचा दर्जा मुलाला कळलं की नाही, जाऊ दे बाबा, अमरावती विद्यापीठ नाही पास झालं तरी चालते, मी YCMO मधून पास होतो, कारण त्या डिग्रीला आपण मान्यता दिलेली आहे. त्यामुळं आपल्या शैक्षणिक दर्जाच्या विद्यापीठाचा क्रमांक दिवसेंदिवस खाली होत आहे. परंतु काही विद्यापीठ आहे त्याच्यामुळे दर्जा आपला 2 नंबरला सध्या टिकून आहे. सगळ्यात नंबरचा कुठला आहे? ऑक्सफर्ड. कोणाचा आहे? ऑक्सफर्ड. लक्षात घ्यायचं, याचं नंबर 1 ला आहे. बघा, काही विद्यापीठ आहे त्यांचे देश आहे. बघा, ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड किंगडम देश आहे. मॅन्चेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT अमेरिकेची संयुक्त संस्थाने, हे नंबर नुसार आहे, क्रमांक ते संख्येनुसार आहे. भारताचा क्रमांक संख्येनुसार आहे की एवढ्या भारतातल्या संख्येनुसार जास्त आहे, सर्वात जास्त अमेरिकेचे. बघा पुढे बघा, मॅन्चेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिकेची संयुक्त संस्था आहे. प्रिन्स्टन विद्यापीठ अमेरिकेचे संयुक्त संस्थानामधलंच आहे. केम्ब्रिज युनायटेड किंगडम ब्रिटन. हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेचे संयुक्त संस्थाने. आता हे जे काही विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठात भारतातले थोर समाजसुधारक सगळे लोक, बऱ्यापैकी लोक शिकले, बरं जाऊन शिकून आलेले आहे. केम्ब्रिज मध्ये, ऑक्सफर्ड मध्ये तुम्ही जर बघितलं, हार्वर्ड विद्यापीठात पण लोकांनी आपल्या प्राध्यापिका म्हणून सुद्धा केलेलं आहे. तुम्ही जर समाजसुधारक वाचलं की हार्वर्ड विद्यापीठात हा काय होता? प्राध्यापक होता, हा विषय शिकत होता. म्हणजे भारतीय लोकांमध्ये टॅलेंट कमी नाहीये, बरोबर आहे. आता बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. तुम्हाला माहित आहे 2015-16 मध्ये नरेंद्र मोदीनं आंतरराष्ट्रीय सौर पॅनल उभारायचं सुरुवात केलं होतं 2015-16 मध्ये. आणि आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स उभारण्यासाठी पुढाकार घेणारा राष्ट्र म्हणजे भारत. सोलर, तुम्हाला माहित आहे भारतासारख्या देशामध्ये किंवा कॅरेबियन राष्ट्रामध्ये सूर्याचे प्रखर किरण आहे आणि याच्यापासून सोलर आपण तयार करू शकतो. जे काही परंपरागत स्रोत आहे, अपारंपरिक स्रोत आहे, त्याला पर्याय म्हणून आपण सोलर एनर्जी आणलेली आहे. काय आणली आहे? सोलर एनर्जी. आता बघा, भारत बघा 27 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 8व्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे संमेलन झाले. लक्षात घ्या, 27 ते 30 साधारणतः उद्या परवा तुमचे होणार आहे. भारत मंडपम या ठिकाणी, नवी दिल्ली या ठिकाणी. कितवी आहे? 8वी. बघा, आंतरराष्ट्रीय सौरचं महत्व काय तुम्हाला सर्वांना माहित आहे. ऊर्जाचं महत्व वाढवणे, उपलब्धता, हवामान चांगलं करायचं, पर्यावरण चांगलं करायचं आहे आणि आपल्या इंधनाला पर्यायी इंधन म्हणून सौर ऊर्जेचा वापर करायचा आहे. हे सर्वांनाच माहित आहे, बरोबर आहे. या संदर्भात सरकार आणि विकसनशील राष्ट्र या सगळ्यांना मिळून काय करायचं आहे? काम करायचं आहे. या संदर्भाच्या तरतुदी आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. याच्यावर प्रश्न विचारतात. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी बघा, लॉन्च बघा 2015 ला. इंटरनॅशनल सोलर कॉर्पोरेट जे काही कॉन्फरन्स आहे ही 2015 निर्माण झाली आणि हे पर्यावरण परिषद होती, COP21, बरोबर आहे. COP21 परिषद झाली, हवामान शिखर परिषद भरली होती पॅरिस मध्ये. आणि याने काय म्हणलं होतं? कार्बन न्यूट्रलायझेशनचं प्रमाण कमी करा. कार्बन उत्सर्जनचं प्रमाण काय करायचं? आपल्याला कमी करायचंय. कारण कार्बन उत्सर्जन जर वाढलं तर मग सांगा जगाचं तापमान किती वाढेल, बरोबर. अलीकडे तर तुम्हाला माहिती आहे अल्ट्रा व्हायलेट किरण जे काही आपल्या आरपार घुसू राहिले, याच्यामुळे काय होऊ राहिलं? कॅन्सर होऊ राहिलं त्वचेच्या लोकांना, कर्करोग होऊ राहिलं. मग आपल्याला काहीतरी परिणाम करावा लागेल. म्हणून भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त उपक्रमाच्या द्वारे याच्या अंतर्गत आपण चर्चा केली. बघा, पहिला उपक्रम आपण सुरू केला गुरुग्राम भारत. बघा, भारतात मुख्यालय असलेली पहिली आंतरराष्ट्रीय संस्था बनली गुरुग्राम आंतरराष्ट्रीय संस्था. बघा, सोलर आघाडीचं फक्त महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काय मुख्यालय आहे. नाही तर आजपर्यंत भारतातली एकही आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय नाहीये. फक्त आंतरराष्ट्रीय सोलर आघाडीचं मुख्यालय गुरुग्रामला आहे. तुम्हाला माहित आहे भारतामध्ये पहिला प्रयोग सोलर आघाडीचा तुम्हाला माहित आहे हिंगोलीमध्ये करण्याचा प्रयत्न केला. हिंगोलीमध्ये, कारण हिंगोलीमध्ये सर्वात जास्त सोलरचे जे किरण आहे सूर्याची ते आरपार लंबरूप पडतात. त्या ठिकाणी संशोधन केलं आणि या ठिकाणी आपण काय करण्याचं संशोधनाचा केंद्र तिथं हात करायचा प्रयत्न चालू आहे. पुढे बघा, भारतात मुख्यालय असलेली पहिली संस्था आहे. 124 सदस्य आणि स्वाक्षरी करणारे देश बघा 90हून अधिक देश ज्यांनी काय केलेले आहे? स्वाक्षरी करणारे आहे.
बघा 2020च्या चौकटी दुरुस्तीनंतर सर्व संयुक्त राष्ट्र सदस्य राष्ट्रासाठी खुले झाले. पहिले संयुक्त राष्ट्रातल्या काही सदस्यांना खुलं नव्हतं. म्हणजे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद म्हणजे युनो मध्ये साधारणतः 193 राष्ट्र आहेत. त्यापैकी 120 राष्ट्र याच्यात आहे. पण अलीकडे तुम्हाला सांगतो 166 पर्यंत देश याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी तयार झालेले आहे. आणि हे आपलं फायदा आहे. बघा 2030 पर्यंत सौर ऊर्जेचे मध्ये $1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक उभारणे. आता मला सांगा, प्रत्येकाच्या घरावर आपण सोलर प्लॅनल बसवलेले आहे. केलेले याच्या मार्फत तुम्हाला आर्थिक उत्पन्न पण शासन देत आहे. पुढे बघा, 1 अब्ज लोकांना स्वच्छ ऊर्जेची सुविधा उपलब्ध करून देणे आणि जागतिक स्तरावर 1000 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता स्थापित करणे हा उद्देश आहे. बघा, आपलं कोळसा दिवसेंदिवस कमी होत आहे, आपलं पाणी दिवसेंदिवस कमी होत आहे, बरोबर आहे. आणि याच्यामुळे आपलं विद्युत सुद्धा कमी होईल. आज आपल्याजवळ इलेक्ट्रिक आहे, पण इलेक्ट्रिक सुद्धा भविष्यात बंद होऊ शकते. परंतु हे फ्री मध्ये आहे ना, हे एवढं जे तापूर आले याच्यावर करा मग तयार. म्हणून लक्षात घ्या, ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स 2015 स्थापन झाली आणि याचं पुढाकार भारत सरकारने घेतलं आणि याचं मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे. 120 पर्यंत राष्ट्र सहभागी आहे, परंतु 9 राष्ट्रांनी काय घेतलंय, सह्या दिलेल्या आहे. पुढे चला, आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर. तुम्हाला माहित आहे 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिन. बघा थीम आहे 2025. बघा थीम 2025, मी जी मुलगी आहे, मी जो बदल घडवते, संकटाच्या अग्रभागी मुली. बघा, मी जी मुलगी आहे, मी जो बदल घडवते, संकटाच्या अग्रभागी मुली. बघा, मुलींचं महत्व वाढवणं यासाठी आंतरराष्ट्रीय बालिका दिन आहे. आपलं राष्ट्रीय बालिका दिन आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस म्हणून आपण 3 जानेवारी आपण साजरा करतो. महाराष्ट्रात सुद्धा याचा खूप साजरा करतो आपण सावित्रीबाई फुलेचं काम. आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिन, बघा मुलगी जे बदल घडवते आणि संकटाच्या काळात महिला ही अग्रभागी राहते. फॉर एक्झाम्पल बघा, हार्ट अटॅक येणारे सर्वात जास्त माणसं आहे. महिलांवर संकट येत नाही का? येते. दुसरी गोष्ट बघा, आत्महत्या करणारे सर्वात जास्त माणसं आहे. सर्वात जास्त कमजोर पडणारे सर्वात जास्त कोण आहे? माणसं आहे. कमी दिवसात जन्मणारी कोण आहे? मुलगी आहे, मुलगा नाही. लोकांना वाटते की महिला संकटाच्या काळात पुढे राहते. मला सांगा, एखाद्या ठिकाणी समजा नवऱ्याला जर कोणी मारत असेल ना, त्या ठिकाणी बायको बाहेर निघते, ती घाबरत नाही. आणि जर एखादा माणूस जर आपल्याला काही मागत असेल आणि जर आपल्याला द्यायचं नसेल तर महिला म्हणते नाही, कारण आपण घाबरतो. संकटाच्या पुढे बाहेर जाते. आणि महिला जी आहे ना, संकटाच्या पुढे निघणारी, लक्षात घ्या, स्त्रियांजवळ जी ताकद आहे ती पुरुषांजवळ सुद्धा नाही. कारण यांचं मानसिक ताकद खूप जबरदस्त आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल, एखाद्या बाईचा माणूस मरून जाते आणि त्याचं वय 20-25 जर झालं, तर एखादा लहान लेकरू जर राहिलं, ती बाई लग्न नाही करत. करते का? नाही करत. पण माणूस बघा, त्याची बायको 50व्या वर्षी का 60व्या वर्षी जरी गेली, तो माणूस काय करतो? आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो किंवा मग तो दुसरं लग्न करतो, कमजोर पडतो. तुम्ही बघा, एखाद्या प्रेमामध्ये बघा, पोरीचं ब्रेकअप जर झालं तर पोरगी काय दारू पिते का? ढाब्यावर जाऊन पोरगी ढाब्यावर बसून 90 पिऊ राहिली, 4-5 पोरी तरी बसून आहे? अजिबात नाही. पण पोरग बघा गावभर सांगत बसलेले का माय ब्रेकअप झालं बे, माय ब्रेकअप. अरे होऊ दे ना, मग ब्रेकडाऊन आहे, परत भेटेल ना कोणतरी, तोपर्यंत टेन्शन नको घेऊ, भेटला मग हसते तो. हे फरक आहे पुरुषात आणि स्त्रियात. आणि स्त्रियामध्ये तुम्हाला त्यांचे दुःख ते काही आहे ते प्रेझेंट करून ते मोकळ्या पण जाते, नंतर त्यात राहत नाही. पण हा कोम्यात जाते, कोम्यात जाते, तेरे नाम म्हणून जाते. बघा, तर उद्देश काय आहे बघा आंतरराष्ट्रीय बालिका दिन करण्याचं? महिलांना किंवा मुलींना प्राधान्य देणे, विकासासाठी शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, रोजगाराचा दर्जा वाढला पाहिजे, आरोग्याचा दर्जा वाढला पाहिजे, समान संधी त्यांना दिली पाहिजे, सुरक्षितता त्यांना दिलं पाहिजे. यासाठी आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर साजरा करतो. आणि समाजात मुलीच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणे. बालविवाह काही ठिकाणी आजही, बालमजुरी आहे. बालमजुरी, लहान वयाच्या मुलींना मजुरी करायला लावतात. त्यानंतर लैंगिक भेदभाव आहे. लैंगिक भेदभाव बघा, मुलांना वेगळी वागणूक, मुलींना वेगळी वागणूक आहे. खेड्यापाड्यात नाही आजही आहे. काही खाले प्याले असेल तर पोट्याला देते, पोरली देतेही नाही. शिक्षण असेल तर पोराला पाठवते, त्याच्यावरती म्हणते बेटिया तो पर आहे का धन आहे, आपल्या घरी थोडी आहे. असं कार्यक्रम आहे. कारण मुलींना, दुसरी गोष्ट, मुली म्हणजे काय आहे? एक सुरक्षित किंवा धोक्याची घंटा आहे. मुली म्हणजे काय? धोक्याची घंटा आहे. तर लक्षात घ्या, हे राहू दे का आता बघायची, लक्षात घे. तर समाजात मुलींच्या हक्काबद्दल जागरूकता निर्माण करणे, बालविवाह, बालमजुरी, लैंगिक भेदभाव यासारख्या समस्याबद्दल लढा देणे, यासाठी तुम्हाला माहिती आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचं युनोनं काय केलेलं आहे? ठरवलं आहे. 2025चं थीम लक्षात घ्यायचंय, मी जे मुलगी आहे, मी जो बदल घडवते, संकटाच्या अग्रभागी मुली. संकटाच्या अग्रभागी काय? मुली. इंटरनॅशनल डे ऑफ द
गर्ल चाइल्ड, लक्षात घ्यायचं. पुढे बघा, या दिनाची संकल्पना कशा संदर्भात आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, आंतरराष्ट्रीय बालिका दिनाची संकल्पना कॅनडा देशाने सर्वप्रथम मांडली. कॅनडा, बघा कॅनडा देश हा लहानसा आहे, परंतु यानं काही काही संकल्पना खूप चांगल्या मांडल्या. तुम्ही जर बघितलं असेल की या राष्ट्रानं खूप चांगल्या संकल्पना मांडल्या. कॅनडाने संयुक्त राष्ट्रसंघासंदर्भात प्रस्ताव दिला की जगभरातील मुलीच्या समस्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी एक विशेष दिवस काय करायचं, निश्चित करायचं. आणि 2011 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. 2011 पासून 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. प्रथम हा दिवस 2012 साजरा करण्यात आला. कधी? 2012. बघा, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साठी प्रस्ताव कोण सांगितला? कॅनडा देशाने. कधी सांगितला? 2011 मांडला, प्रस्ताव पारित झाला, 11 ऑक्टोबर घोषित झालं 2011 पासून. परंतु पहिला साजरा कधी केला? 2012. आपल्याला विचारल आंतरराष्ट्रीय बालिका दिवसाची सुरुवात कधीपासून आहे, तर 2011 पासून. पुढाकार कोण घेतला? कॅनडानं. आणि 2025 थीम काय, असंही सुद्धा विचारलं जाईल. किंवा मग सरळ सेवा भरतीतनी विचारल आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणता. ऑप्शन पहिलेच राहील कुठलं? 3 जानेवारी राहील. बरोबर आहे. आणि आपले पोट्टे पहिले 3 जानेवारी ठोकून दिले. बरोबर आहे ना, कारण ते आंतरराष्ट्रीय घडामोडी वाचत नाही ना. सरळ सेवेच्या भरतीवाला कुठं आंतरराष्ट्रीयचा विचार नाही करत, तो फक्त राज्याचा विचार करते. काही पण तो जिल्हा भरती वाचते, फक्त यवतमाळ जिल्हा चालू घडामोडी. बरोबर आहे, काही विचारत नाही. तो वाचते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष कोण, यवतमाळचे कलेक्टर कोण, यवतमाळचे सीईओ कोण, आणि हे काही विचारत नाही. आता तो जमाना बदललं, जिल्हा निवड मंडळ होती. अबे आता परीक्षा TCS आहे, तिला माहित आहे का यवतमाळचा कोण आहे ते सीईओ? वाचवायला तू पोलीस पाटील तिचं गावातला असो. TCS IBPS यवतमाळमध्ये काय आहे तिला माहितही नाही, तिला माहितही नाही. लक्षात घे. तर लक्षात घे, या प्रकारचा आंतरराष्ट्रीय बालिका दिन आपण साजरा करायचं ठरवलं. जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद, ग्रीन इकॉनॉमी. आता ग्रीन इकॉनॉमी म्हणजे काही लोकांना वाटते कृषीवर आधारित आहे का? नाही. ग्रीन इकॉनॉमी म्हणजेच काय, आपलं जे काही पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे ते आपल्या इकॉनॉमीमधून मायनस करणं. समजा तुम्ही 100 रुपये कमवले असं आणि 10 रुपये तुमचा 20 रुपये तुम्ही काय करणं, ऱ्हास जो काही पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट साठी खर्च करणे, स्वच्छता उपकर आणि पर्यावरण संरक्षण यासाठी खर्च करायचा. आता ग्रीन इकॉनॉमी. आता बघा, या संदर्भाचं आवृत्ती 11वी झाली 1 ते 2 ऑक्टोबर 2025 दुबई या ठिकाणी झाली. दुबई साधारणतः 3300 पेक्षा जास्त देशातील कार्यकर्ते सहभागी होती हरित परिषदेला. थीम बघा, इनोव्हेटिव्ह फॉर इम्पॅक्ट ऍक्सेलरेटिंग द फ्युचर ऑफ द ग्रीन इकॉनॉमी. बघा की आपलं जे काही इनोव्हेटिव्ह आहे, नवीन नवीन उपक्रम आपल्याला ग्रीन इकॉनॉमीसाठी तयार करायचे. बरोबर आहे. ऍक्सेलरेटिंग द फ्युचर, मग यासाठी आपल्याला याचा क्रम काय करायचा आहे, वाढवायचा आहे, त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. बरोबर आहे. ऑफ द ग्रीन इकॉनॉमी, भविष्य जर आपल्याला चांगलं करायचं असेल तर ग्रीन इकॉनॉमीसाठी आपल्याला काय करावं लागेल, विविध उपाययोजना तयार कराव्या लागतील. म्हणून या प्रकारचा आहे. आयोजक बघा, जे काही WG वर्ल्ड ग्रीन इकॉनॉमिकल ऑर्गनायझेशन संस्था आहे बघा, दुबई सुप्रीम काउन्सिल ऑफ एनर्जी. बरोबर आहे. या ठिकाणी जी परिषद झालेली आहे आणि या परिषदेने त्यांनी काय केलं, आयोजक जे दुबईची संघटना आहे त्या संघटनेने काय केलं होतं, याचं आयोजन. जगातलं हरित अर्थव्यवस्था व्यवस्थित राहावी आणि याला महत्व वाढावं, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, पेट्रोलचा, डिझेलचा, इलेक्ट्रिकचा वापर कमी करावा, प्रदूषण कमी करावा, यासाठी समेट कुठं झालेली आहे, दुबई. कुठं झालेली आहे, दुबई. किती झालेली आहे, 11वी. बघा पुढे जाऊ आपण, मिसेस युनिव्हर्स. बघा, भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स. मिसेस युनिव्हर्स बघा, मिस वर्ल्ड झालेली आपल्या, मिस वर्ल्ड या पूर्वी आपल्या आहे. बरोबर आहे. आता बघा, भारताची पहिली मिसेस युनिव्हर्स ऐतिहासिक विजय, भारताच्या शेरी सिंग यांनी मिसेस युनिव्हर्स 2025 किताब जिंकलेला आहे. मिसेस युनिव्हर्स पाहून घ्या, कोणाला पाहिलं नसेल कोणी. बघा कोण आहे, शेरी सिंग. हा भारताचा या स्पर्धेतील पहिला विजय आहे, पहिला विजय. बरोबर आहे. स्पर्धेचे नाव आहे मिसेस युनिव्हर्स 2025. ठिकाण ओकाडा, मनिला, फिलिपिन्स. ओकाडा, मनिला, फिलिपिन्स. दिनांक अंतिम आपल्याला ओकाडा घोड्याला तिकडे ओकाडा आहे. अंतिम स्पर्धा बघा 8 ऑक्टोबर 2025 रोजी झाली आणि ही 48वी स्पर्धा आहे. कितवी आहे, 48वी. बघा 48वी स्पर्धा म्हणजे लक्षात घ्या, मिसेस युनिव्हर्स, मिस युनिव्हर्स वेगळी, मिसेस युनिव्हर्स लक्षात घ्या. या प्रकारची स्पर्धा पहिल्यांदा भारताने जिंकलेली आहे. लक्षात घ्या. जगभरातील 120 विवाहित महिलांनी सहभाग घेतला होता. विवाहित, मिसेस आहे ना, विवाहित. तुम्ही नाही जाऊ शकत, नंतर जा, आताच नाही आहे, नंतर काय
आपल्या पोटीला आम्ही सुंदर आहे, सुंदर बिंदर काही नाही असले तरी खराब होतात. एमपीसी विषयच नाही, पूर्ण खराब होत जाते, जीव घेऊन टाकते एमपीसी. जगभरातील 120 विवाहित महिलांना सहभाग घेतला होता आणि विजेता भारत आहे शेरी सिंग. बरोबर आहे, शेरी सिंग. उपविजेता, पहिला उपविजेता आहे सेंट पीटर्सबर्ग. बघा, शेरी सिंग त्या मूळच्या कुठचे आहे? उत्तर प्रदेशचे आहे. कुठचे आहे? उत्तर प्रदेश. आता आम्ही चाललो आता उत्तर प्रदेशला, जर भेट झाली तर भेटतो तुम्हाला, मी फोटो टाकतो बघू त्या रस्त्यावर विस्तार असेल तर. बरोबर आहे. असो, स्पर्धेचे स्वरूप ही विवाहित महिलांसाठीची सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. विवाहित महिलांसाठी आपल्या यवतमाळला सुद्धा 1-2 स्पर्धा झाल्या त्या मिसेस संदर्भाच्या इतर रंगोली ग्राउंडवर. तर असो, सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक योगदानावर आधारित आहे. नुसतं सौंदर्यच नाही, सामाजिक योगदान. मले पान फुले आहे का नाही, सामाजिक योगदान. कारण ते समाजासाठी किती काम केलेलं आहे याच्यावर पण आहे. आणि पहिली विजेती आहे नटाली ग्लेबोवा. नटाली ग्लेबोवा, नटली ग्लोबोवा असं म्हणतो आपण. काय म्हणू? नटली वा. नटाली ग्लेबोवा कॅनडाची आहे, पहिली विजेती. बरोबर आहे. सगळे विवाहित आहे, शुभम, अविवाहित कोणीच नाही आहे. म्हणजे आपल्या भाषेत काकूसाठी स्पर्धा आहे असं तरी चालेल. फिल्मफेअर पुरस्कार बघा, फिल्मफेअर पुरस्कार लक्षात घ्या, स्थापना 1954 ला झाली आहे. द टाइम्स ग्रुप, तुम्हाला माहिती आहे टाइम्स इंडिया मार्फत विविध स्पर्धा असतात. टाइम्स इंडिया ही टाइम पर्सन ऑफ द इयर सुद्धा देते, जे जगातला सर्वोच्च प्रतिष्ठित मानाचा पुरस्कार आहे. बरोबर आहे. अलीकडे शांततेचा नोबेलसाठी आपला डोनाल्ड ट्रम्प तात्या पण होता. तिने म्हणे मला भेटते म्हणे, आता पाय दाखवतो म्हणे कोचिंग धंदे काय असते. तिने भेटला नाही ना शांततेचा. हा प्रयत्न करू होता मला भेटला पाहिजे बुवा शांततेचा नोबेल, पण भेटला नाही. आपल्या मोदीला नाही भेटला, तिने भेटेल का मग? असो, तर स्थापना 1954 ला फिल्मफेअर पुरस्काराची द टाइम्स ग्रुप मार्फत आहे. पहिला सोहळा 21 मार्च 1954 ला झाला मुंबईमध्ये. लक्षात घ्या, सोहळ्याच्या ठिकाणी यावर्षी जे काही होत आहे फिल्मफेअर पुरस्कार गुजरात, अहमदाबादला. फिल्मफेअर गुजरातला, काही नाही. आता मुंबईला काही बॉलिवूड बिलिवूड नाही, सगळं गुजरातले. जे काही असेल गुजरात ऑप्शन असेल तर पहिले आणायचं. हो, तुम्हाला मी सांगतो, वर्ल्ड कपचा सामना असेल, काही असेल तर अहमदाबाद ऑप्शन तर पहिले अहमदाबाद आणायचं, काही असो. बरोबर आहे ना, कारण गुजरातमध्ये काही होऊ शकते. 16 मंत्र्याचा राजीनामा देऊन अख्खं मंत्रिमंडळ निर्माण होऊ शकते, तर काही होऊ शकते. महाराष्ट्रात नाही होत तसं. असो, तर गुजरात, अहमदाबाद. बघा उद्देश बघा, भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट अभिनय, दिग्दर्शन, संगीत, कथा, तंत्रज्ञान, कलात्मकता या सर्व योगदानामध्ये काम करणाऱ्या लोकांना काय देतो? पुरस्कार देतात. बरोबर आहे. फिल्मफेअर पुरस्कार हे भारतीय सिनेमातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. परंतु सर्वात चांगला पुरस्कार कुठला? आपला दादासाहेब फाळके. सर्वोत्कृष्ट भारतातला चित्रपट सृष्टीतला पुरस्कार आहे कोणता? दादासाहेब फाळके. कारण भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक त्यांना म्हणतात. कोणाकोणाला भेटला बा फिल्मफेअर पुरस्कार? पाहून घेऊ. मागच्या वेळेस आपण पाहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होता, हा फिल्मफेअर आहे. काय आहे? फिल्मफेअर. आता ते ऑस्कर बी वाचायचं, बरोबर आहे, फिल्मफेअर पण वाचायचं, फिफा, बरोबर आहे, हे वाचायचं, राष्ट्रीय चित्रपट पण वाचायचं, बरोबर आहे, आणि आपलं दादासाहेब फाळके पण वाचायचं. त्यानंतर सुवर्ण कमळ वाचायचं, रजत कमळ पण वाचायचे. म्हणजे काय काय वाचा तुम्ही, एवढे टॅलेंटेड लोक आहेत, शासनाला माहिती आहे, तुम्ही खूपच हुशार आहे. बरोबर आहे. त्यामुळे वाचायला काही टेन्शन नाही घ्या. सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन, याने पहिल्यांदाच भेटला. बरोबर आहे. ऐश्वर्या राय खुश झाली असेल जराशी. बरोबर आहे. असो, अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक साठी हा त्याचा सर्वोत्कृष्ट पहिला आहे. आणि तुम्हाला माहित आहे हा पुरस्कार त्यांनी आराध्याला अर्पण केलं. आराध्या कोण आहे? त्याची पोरगी. नाही तुम्हाला वाटतं आराध्य देवता युता, अबे बापाले अर्पण करायचं का तुम्ही? बापाच्या भरोशावर तू आहे. पण असो, एलपाडी लोक राहते काही. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष अरिजित सिंग. अरिजित सिंग पार्श्वगायक, बरोबर आहे, अरिजित सिंग. आता पार्श्वगायक म्हणजे याचा मराठीचा अर्थ वेगळा होतो. पार्श्व बाह्य गाभ्याकडून गाणं गाणारा, लक्षात घ्या. साईड सिंगर आहे, साईड सिंगर म्हणून, नाही तर मग सर आवाज कुठून काढणार पाहिजे ना. एकदमच मराठीत जर घुसला तर तेवढं घुसायचं नाही मराठीत, बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष कोण आहे? अरिजित सिंग. लापता लेडीज मधील सजनी गाण्यासाठी आहे. सजनी गाणं कसं आहे ते रोहित्याला माहित आहे, ते ऐकत राहायचं सजनी गाणं, बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महिला मधुवंती बागची. पार्श्वगायिका महिला म्हणले मधुवंती बागची. स्त्री 2 मधील एक आज की रात. आज की रात. ओ स्त्री पिक्चर पाहिला असेल तुम्ही? ओ स्त्री आहे, हे मुंडक फेकते का? बरोबर आहे ना, गावाला आपण इथं हे मुंडक पाहिला का?
बघा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान, ज्येष्ठ अभिनेत्री आहे झीनत अमान, त्यांना भेटलाय. तुम्हाला माहिती नसेल, हे तुम्ही बघितलं नसेल. ज्येष्ठ आहे अभिनेत्री. दिव्या तुला माहित आहे? हरकत नाही, काही त्या वयातले लोक असतात त्यांना ते माहित आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण लक्ष ललवाणी किल चित्रपटासाठी. कुठला चित्रपट? किल. काय चित्रपट आहे? स्त्री आहे, किल आहे, म्हणजे मारबा किती खतरनाक आहे. सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नितांशी गोयल लापता लेडीज. लापता लेडीज तुम्ही आपण काही पाहत नाही असे चित्रपट, आपल्याला कळतच नाही, माहित आहे का? जे ऑस्कर साठी जाते ना ते आपल्याला कळत नाही. तेवढं आपल्याला कळत आपण इथे राहिलो असतो का? बरोबर आहे. सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक कुणाल खेमू. कुणाल खेमू जे आहे ते मडगाव एक्सप्रेस आहे. कुणाल खेमूचं जबरदस्त आहे मडगाव एक्सप्रेस. तुम्ही जर बघितलं असतं, उत्कृष्ट नवोदित चित्रपटासाठी हा त्यांना काय भेटलेला आहे? पुरस्कार. बघा अभिषेक बच्चन आहे. ऑप्शन पहिला येऊ शकते अमिताभ बच्चन, पण उत्तर आहे अभिषेक बच्चन. आय वॉन्ट टू टॉक साठी हे त्याचा पहिला चित्रपट फिल्म पुरस्कार आहे. आणि पार्श्व महिला गायिका जीवन गौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण, महिला पदार्पण, सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक हे पुरस्कार झालेले आहेत. त्यानंतर बघा 12 दिवसानंतर दिसला बिचारा हा सोनू निगम. म्हणजे हिमेश रेशमियाच्या पहिले नाकातून गाणी म्हणणारा म्हणजे कोण? सोनू निगम. बरोबर आहे. पण अलीकडे सोनू निगम कुठे आहे आपल्याला पताच लागत नाही आहे ना. परंतु चांगला उत्कृष्ट कलाकार लता मंगेशकर पुरस्कार यांना भेटला. या वर्षीचा सोनू निगम यांना देण्यात आलेला आहे. पुरस्कार जिल्हा सोनू निगम. समारंभाची तारीख लक्षात घ्या. यांना 28 सप्टेंबर 2025 ला समारंभामध्ये साधारणतः इंदूर मध्य प्रदेशमध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. अलीकडे कळलं आपल्याला की हा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. पुढे बघा संस्कृती विभाग मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जातो. लता मंगेशकरच्या मार्फत मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा आहे, गुजरात आहे, विविध राज्यांमध्ये पुरस्कार दिला जातो. बरोबर, कारण लता मंगेशकर भारताची महत्वाची कोकिळ आहे. लता मंगेशकरचं काम तुम्ही म्हणसाल तेवढं कमी आहे. बरोबर आहे. पुढे बघा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कारासंदर्भात बघा भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. संगीत क्षेत्रात त्याचा उत्कृष्ट योगदान जे काही करेल त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. 1984 साली या पुरस्काराची स्थापना झाली आहे. तेव्हा लता मंगेशकर होत्या, हयात होत्या, आज आपल्यासोबत नाहीये. सचिन तेंडुलकर लता मंगेशकरला आपली आई म्हणायचं. बरेचसे लोक लता मंगेशकर, अटल बिहारी वाजपेयीने तर त्यांना गाणं गायला लावलं होतं, ए मेरे वतन के लोगो. बरोबर आहे. आजही जर आपण गाणं जर गायलं तर लोकांच्या डोळ्यातून पाणी येते. पुढे बघा संस्कृती विभाग मध्य प्रदेश चालू जाते. पहिला पुरस्कार विजेता आहे नौशाद अली. 1984-85 ला नौशाद अलीला लता मंगेशकर पुरस्कार झाला. त्यानंतर पहिली महिला विजेती आहे आशा भोसले, लता मंगेशकरची बहीण. 1992 ला यांना भेटलं. बघा पहिले विचारतात. बरं आता लता मंगेशकर सोनू निगम घेऊन जासाल, विचाराल पहिली महिला कोण आहे ज्याला भेटला लता मंगेशकर? कोण? आशा भोसले. बरोबर आहे. आणि पहिला व्यक्ती कोण आहे तर नौशाद अली. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चनने भेटला मागचा. आणि 23 ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर. बरोबर आहे, सुरेश वाडकर. त्यानंतर राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2022 संगीतकार उत्तम सिंग आणि गायिका KS चित्रा. 22, 23, 24. बघा मागचे माहित पाहिजे, पहिलं माहित पाहिजे. कुठलंही काही करताना साहित्य पुरस्कार बघा किंवा मग तुम्हाला साहित्य संमेलन बघा. साहित्य संमेलन पहिलं, त्यानंतर महिला किती झाल्या आणि मागचे 2-3 संमेलन. बरोबर. 99 साहित्य संमेलन केलं ना, 97, 98, 99 माहित पाहिजे. पहिलं कोणतं, सर्वात जास्त कालावधी कोण हे माहितच पाहिजे. बरोबर आहे. आपल्याला ह्या गोष्टी माहित पाहिजे, म्हणजे 2-3 तेव्हा मग ते होते. तर राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? सोनू निगम. कोणाला जाहीर झाला? सोनू निगम. पुढे चला ग्लोबल हंगर इंडेक्स. बघा आपल्याला महत्वाचा इंडेक्स जाहीर झालेला आहे. बरोबर आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स. बघा की या प्रकारचा हंगर म्हणजे आपल्याला काय लागते? भूकबळी सगळ्यात महत्वाचं. तर या प्रकारचा ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 भारताचा 102वा क्रमांक आहे. किती आहे? 102वा. किती मध्ये बघा तर 123 मध्ये. आता तुम्ही म्हणसाल भारत बा एवढा भूकबळीत काऊन आहे बा? काऊन आणण्याची समस्या काऊन आहे? संख्या जास्त आहे भारतामध्ये. भारत म्हणजे एवढा गरीब नाही आहे अन्नधान्याच्या बाबतीत, स्वयंपूर्ण आहो, पण संख्या जास्त आहे. त्यामुळे आपला क्रमांक कसा आहे? 102वा आहे. पुढे बघा भारताचे एकूण 25.8 गुण बाद झाले. भारताची श्रेणी उपासमारीची गंभीर श्रेणीत आहे. अति गंभीर, गंभीर, कमालीचे गंभीर, जे की जळायला राहतं त्याच प्रकारची इथं पण असतात. गंभीर मध्ये आपण. आणि 2024 मध्ये आपला क्रमांक 105 होता, म्हणजे आता थोडासा कमी झालाय. टॉप रँक बघा आर्मेनिया, बेलारूस, चिली, चीन असे 25 देश आहेत. हे टॉप मध्ये आहे. बरोबर आहे. भारत मागे आहे म्हणलं काय? इथं गंभीर आहे. सर्वात शेवटी सोमालिया 123वा. बघा सोमालिया सारखं राष्ट्र, चाड, नायजर, सोमालिया यासारख्या राष्ट्रांनी खालीच नाही भेटत. बरोबर आहे. पण भारत बी 102 वर राहणं सोपीची गोष्ट नाहीये.
शोभेची नाही. आता भारताने भोगबळी काऊन आहे? अन्नाची सर्वात जास्त नासाडी आहे. जे आपण अन्न नाश करतो हेच लोकांना खायला भेटत नाही. आज तुम्हाला बघा, महालक्ष्मीच्या पूजनच्या दिवशी किती लोक उपाशी राहतील. मग सांगा, भिकारी लोक, तुम्ही एक तर पैसे देत नाही, काही लोक अंधश्रद्धा आहे लोकांची, नाही बा लक्ष्मी पूजन करायच्या लोकांना पैसे कसं द्यायचं, भीक नाही देत लोक, तेव्हा घरातलं अन्नही देत नाही, नाही म्हणजे आज लक्ष्मी आहे, घरातली लक्ष्मी काय लोकांना खाऊ घालायची बा. अरे पण रस्त्यात जे भिकारी लोक आहे, जे लोक बाहेर फिरत आहेत, त्यांना काय भेटल? वयोवृद्ध लोक आहे बघा, लक्ष्मीपूजनच्या दिवशी यवतमाळ राहणाऱ्या पोट्ट्यांना मेसवाल्याचे डबे बंद आहे, हॉस्टेल बंद आहे, पोट्ट हॉस्टेल बंद कोण राहत असं यवतमाळले, तर मेसही बंद आहे, हॉस्टेल बंद आहे, बाहेरचे गाडे पण बंद राहते बऱ्यापैकी, हॉटेल बिटेल बऱ्यापैकी लोक पूजा करून ठेवते, नाही बा बंद आहे, त्याला खाऊ कोण घालावं? रूमवर गॅस असेल तर काहीतरी बिचारा तांदूळ गिंदूळ शिजून खाईल, पण सणाच्या दिवशी माणसाने उपाशी राहायचं काम पडते ना. सोपं नाही हे. भारतात नाही, तुम्हाला म्हणतो काही काही ठिकाणी, कल्चरच्या ठिकाणी खायला सुद्धा भेटत नाही. हायवेवर ढाबे सगळे जर बंद राहिले, काय खाणारे लोक मरून जायचे, बरोबर आहे ना. तर यामुळे अन्नाची नासाडी किंवा मग काही कल्चरल अप्रोच, याच्यामुळे भारताचा ग्लोबल हंगर इंडेक्स हा कमी नाही आहे. बघा, 2006 ला पहिला ग्लोबल हंगर इंडेक्स अहवाल प्रकाशित झाला आणि त्यानंतर 2010 ला अधिक देशाचा समावेश करण्यात आला. पहिले कमी होते. पुढे बघा, 2015 ला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स निर्देशांक जोडला गेला, एसडीजी मध्ये टाकलेले आहे. पुढे बघा, 2020 ते 24 कोविड-19 मुळे काय झालं, अनेक देशाच्या भूकी स्थिती पुन्हा गंभीर बनली, कारण कोविड-19 मुळे काही लोकांना काम नाही भेटलं ना, कमालीच गंभीर झाली. 2025 जगाचा जर जीएसआय स्कोर जर बघितलं तर 18.3 आहे, परंतु आफ्रिकेतील आणि काही आशियाई देशांमध्ये स्थिती अजूनही गंभीर आहे. आफ्रिका आणि आशिया जर म्हणलं तर लोक यांच्याकडं भुके लोक आहे बा. काही लोकांना कपडे नाही, काही लोकांना खायला सोय नाही, घर नाही आहे. आशिया आणि आफ्रिका आपण फारच मागास आहोत. म्हणजे विचित्र आपले, कारण माहिती आहे का, आशिया आणि आफ्रिकामध्ये लोकसंख्या बी आहे ना रे. सगळ्यात महत्वाचं काय, आफ्रिका आणि आशियामध्ये लोकसंख्या आहे आणि या राष्ट्रामध्ये काम नाही आहे. आणि ह्या लोकांनी माहितीये का, एका प्रकारे आळशी पण आहोत आपण खूप मोठ्या प्रकारचं. आणि आता माहितीये का, ज्या लोकांनी हे कामधंदे केले होते जसं नशा वगैरे, ते आपले लोक जास्त करून राहिले. मग सांगा ना, भर उन्हातले का थंडीत नाही प्यायचं असते, भर उन्हातले टेम्परेचर नाचू राहिले का, 8 टेम्परेचर आहे, नाचू राहिला तू मरशील ना बे. सांगा ना, वरून एवढं ऊन आहे आणि हार्मफुल तू दारू पिवायला, एकदम मोहाची एकदम ताडी ओरिजिनल, आणि जेवू नाही राहिला, मग मरणार नाही का तू? सांगा ना तुम्ही, तो मरणार नाही का? ह्या प्रकारच्या भारतामध्ये स्थिती आहे. आणि यामुळे तुम्हाला माहित आहे, त्या लोकांनी सगळं सोडलं, आपल्याकडे पाठवलं. त्या लोकांनी मोबाईलचा वापर कमी केला, आपल्याकडे पाठवलं. त्या लोकांनी लपडे वगैरे कमी करून आपल्याकडे पाठवलं. ते पूर्ण कपड्यात आले, आपले काय होऊ राहिले, उघडे होऊ राहिले. बदल आला. त्यांनी माहित आहे का, त्याच्यात बघा तुम्ही, युरोपियन कंट्रीमध्ये आपलं कल्चर ते शिकवून राहिले, आपण त्यांचं कल्चर शिकवून राहिलो. बदल झाला. पण ज्या दिवशी भारत त्यांच्या कल्चर शिकवून जाईल सगळं, हुशारी नाही शिकून राहिलो आम्ही, हुशारी पिशेर नाही, बाकीच्या गोष्टी. युरोपियन कल्चर मधलं हुशारी बघा, 14व्या वर्षानंतर पोरग कमवायला लागलं, हे शिका. पण आपण वेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकत आहोत, त्यामुळे आपला ग्लोबल हंगर इंडेक्स हा काय आहे, खाली होत आहे. 4 घटकावर आधारित आहे जीएसआय. कुपोषित लोकसंख्या, बालकांमधील कमी वजन, बालकांमध्ये कमी उंची आणि बालमृत्यू. बघा, काही मुलांचं वजन कमी आहे किंवा काही लोकांचं उंची जास्त आहे, वजन कमी आहे. काही लोकांचं वजन जास्त आहे पण उंची कमी आहे. असंच वाढू राहिले का, लहानसा बाबू राहते, आता ढेर वाढ राहते, अरे बाब्या किती खात राहतो, डबल रोटी कमी खाऊ घाला, तरी तो खातच राहते. लहान लहान लेकरं ते कुपोषित झालेले. काही लोकांना याच्यामुळे मृत्यू सुद्धा होत आहे, बालमृत्यू. काही लोकांना चांगलं पोषक खायला मिळत नाहीये, बरोबर आहे. मिळालं तर स्वच्छ पाणी नाही, स्वच्छ खाण्या नाही, दूषित अन्न त्याला मिळत आहे. त्याला काय कळते रे, लहान लेकराला तुम्ही जर शिलं जरी अन्न देते, खात राहते. त्याला रस्त्यावर जर काही फेकलेलं जरी राहिलं ना, ब्रेड बटर पाव, तरी तो उचलून खाते. त्याला काय कळते, आपली आई सांगते बाळा खालचं पडलेलं खायचं नाही, पण तो खाते. कारण आता जे काही भिकारी लोक आहे, बिचारे गोरगरीब पोर आहे, ते काय आहे रे, कुठलंही खाते. शिळं जरी दिलं, खराब जरी असं, तिला फक्त दिसूला खायला भेटू राहिलं बा, मला बुरशी लागलेली पुरणाची पोळी जरी दिली, त्याला काय वाटते, मला पुरणाची पोळी भेटू राहिली बा, मला लाडू भेटू राहिला. मग आता म्हणणे कसं आहे, द्यायचं असं ना कोणाला चांगलं द्या, हे सडलेलं फिरलेलं देऊ नका, लोकांना मारून पापा खायला घेता बे, देऊच नका. असं सडलेलं साडलेलं द्यायचंच नाही कोणाला, घरी नाही खायचं आणि लोकांनी नाही द्यायचं, कारण तुम्ही दुसऱ्याला काय लोकांचं आरोग्य खराब करता, देऊ नका त्याच्यापेक्षा. पुढे बघा, महिलांना 1 दिवसाची भरपगारी सुट्टी देणारं पहिलं राज्य आहे कर्नाटक. लक्षात घ्या, महिलांना 1 दिवसाची भरपगारी सुट्टी देणारं पहिलं राज्य कर्नाटक राज्य. खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील सर्व महिला कर्मचारी मासिक पाळीच्या काळात 1 दिवस पगारी सुट्टी देणाऱ्या देशातील पहिलं राज्य आहे. आता तुम्हाला माहित आहे, याच्यासाठी आपल्या लोकसभेत पण विधेयक आणलं होतं मनेका गांधी यांनी, परंतु याला विरोध केला बऱ्याच लोकांनी, विरोधक आणि सत्ताधारी लोकांनी. कारण मला सांगा, दर महिन्याला जर मासिक पाळीच्या अंतर्गत जर 3 किंवा 4 दिवस जर महिलांना जर सुट्टी जर देत गेलो समजा,
तर मग आपलं कार्यभार कसं चालेल? शक्य नाही आहे. त्यामुळं ही एक कर्नाटकमध्ये मासिक पाळीच्या सुट्टी धोरण 2025 मंजुरी 9 ऑक्टोबर 2025 लाभार्थी राज्यातील सरकारी आणि खाजगी अशा सर्व महिला कर्मचाऱ्यांना सुट्टीचा कालावधी बघा दरमहा 1 दिवस भरपगारी, दर महिन्यात 1 दिवस, दर महिन्यात तुम्हाला किती दिवस? 1 दिवस. उद्देश मासिक पाळी दरम्यान महिलांना आवश्यक विश्रांती देणे, त्यांच्या आरोग्याचा सन्मान करणे आणि कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण करणे हे आहे. आता कर्नाटकमध्ये देण्याचं कारण आहे हे जरी सामाजिक कारण सांगितलं असेल, आर्थिक कारण सांगितलं असेल, तरी कर्नाटकमध्ये सगळ्यात महत्वाचं कल्चरल कारण आहे. कर्नाटकमध्ये टचिंग अनटचिंग, स्पर्श करणे अस्पर्श करणे आजही तुम्हाला माहिती आहे मासिक पाळीच्या काळात महिलांना मंदिरमध्ये महिला जातच नाही. कारण इकडं खूप जुनी संस्कृती आणि प्रथा आणि परंपरा आहे. आपल्या इकडं तेवढं एवढं मानलं जात नाही. परंतु ह्या 4 दिवसातनी महिला घराच्या बाहेरही पडत नाही आणि ते दूर दूर असं त्यांना ठेवलं जाते. आजही काही खेड्यापाड्यातनी अशा बुरसटलेल्या प्रथा आणि परंपरा आपण चालवतो, परंतु आधुनिक युगात हे नाहीये. पण आता असं जर आपण सुट्ट्या जर देत गेलो तर हे सर्व राज्यामध्ये वेगळं होईल. 4-4 दिवस 3-3 दिवस सुट्ट्या जर दिलं तर कर्मचाऱ्याचं कामकाज कसं चालेल? ओके, तर या प्रकारचं पहिलं राज्य आहे कर्नाटक. पुढे शेवटचं अजेंडा म्हणजे नोबेल पुरस्कार जाहीर झाले सर्वोत्कृष्ट. बघा भौतिक क्षेत्रातलं, रसायन क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं, बरोबर आहे, आरोग्य क्षेत्रातलं विविध पुरस्कार जाहीर होतात आणि ते म्हणजेच काय नोबेल. नोबेल हे जगातला सर्वोच्च पुरस्कार आहे, सर्वोच्च प्रतिष्ठेचे पुरस्कार आपण मानले जातो. या नोबेल पुरस्काराबद्दल आपण डिटेल सांगणार आहोत. परंतु सध्या कोणाकोणाला भेटलं, कोणत्या देशातली व्यक्ती आहे एवढंच पाठ करा, बरोबर आहे. बघा वैद्यक शास्त्रामध्ये 3 लोकांना भेटलं, 3 लोकांना, प्राध्यापक मेरी ब्रुनक्रो, प्राध्यापक फ्रेड रॉमस्टेल आणि प्राध्यापक सिमोन साकागुची. बघा साकागुची म्हणल्यावर जपान आणि ब्रुनको रॅम्सडेल म्हणजे अमेरिका, बरोबर आहे. सुची कुची, बरोबर आहे, सुझुकी समुराई असं जर म्हणलं तर सरळ सरळ जपानाच, बरोबर आहे. तर बघा ब्रुनको आणि रॅम्सडेल हे अमेरिकेचे आणि यानं काय केलं, मानवी रोगप्रतिकार शक्तीपासून मानवी पेशीचा बचाव, रेग्युलेटरी टी सेल वरील संशोधन. मानवी रोगप्रतिकार शक्तीपासून मानवी पेशीचा बचाव. तुम्हाला माहित आहे आपण एवढे आजारी पडत आहोत तर आपलं आता प्रतिकार शक्ती वाढवणं गरजेचं आहे. लोक प्रोटीन घेऊ राहिले, काही लोक गोळ्या घेऊ राहिले की माझं बाबा काय पाहिजे, मी थकवा नाही आला पाहिजे, त्यानंतर मी फ्रेश राहिलो पाहिजे. काही लोक आयुर्वेदिक उपचार घेऊ राहिले, घेताय की नाही, कारण आपण थोडंसं चाललो की थकवा येऊ राहिला. मग आता आपली प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे म्हणून या प्रकारचे संशोधन आणि शोध लावलेला आहे. म्हणून वैद्यक शास्त्राचा नोबेल या 3 व्यक्तीला प्राप्त झालं. पुढे बघा भौतिक शास्त्र फिजिक्स मधलं बघा जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरोट, जॉन मार्टिनस. बघा जॉन क्लास अमेरिका, मिशेल डेव्हरोट अमेरिका, जॉन मार्टिनस अमेरिका. भौतिक शास्त्र बघा तिथं आपण प्रतिकार क्षमता केला वैद्यक शास्त्रामध्ये. भौतिक शास्त्र काय म्हणते, इलेक्ट्रिक सर्किट मधील क्वांटम टनेलिंग आणि ऊर्जा पातळीच्या शोधासाठी जे काही क्वांटम टनेलिंग असते इलेक्ट्रिक मध्ये त्यासाठी काय केलं यांनी संशोधन केलं आहे, बरोबर आहे. आणि त्यासाठी या 3 लोकांना भेटला. पुढे बघा रसायनशास्त्र. रसायनशास्त्र जे काही आहे आपलं या संदर्भाचा सुसुमा कितागावा म्हणजे काय असेल, जपान. सुसुमा कितागावा, रिचर्ड रॉबर्टसन आणि उमर यागी ऑस्ट्रेलिया अमेरिका. रिचर्ड रॉबर्टसन ऑस्ट्रेलिया, उमर यागी अमेरिका. बघा धातूच्या भारित कणांना सेंद्रिय रेणूंनी जोडून तयार केलेल्या स्फटिकाचा विकास करणे जे काही रेणूचा प्रभार आहे. अणु आणि रेणू तुम्हाला माहित आहे याचा प्रभार या भारित क्षेत्राच्या संदर्भाचा संशोधन यांनी केलेलं आहे. रसायनशास्त्राच्या 3 व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. साहित्य, साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार तुम्हाला माहित आहे. साहित्य बघा लाझलो क्रास्ना होरकाई, लक्षात घ्या लाझलो क्रास्ना होरकाई हंगेरी. बघा याची जबरदस्त कादंबरी आहे. तुमची जर बघितलं हंगेरी मधल्या जे काही परिस्थिती आहे हिंसाचार याच्या संदर्भाचा आहे. शांतता बघा, व्यक्ती बघा मारिया कोरिना मचाडो, मारिया कोरिना मचाडो व्हेनेझुएला. बघा लोकशाहीसाठी लढणाऱ्या नेता आहे. बघा या राष्ट्रामध्ये साधारणतः तुम्ही जर बघितलं की यानं साधारणतः 25 वर्ष यानं आवाज उठवला या महिलेनं आणि यानं प्रेरणा कोणाजवळून घेतली माहितीये का, महात्मा गांधी जवळून. कारण महात्मा गांधीनं 4 दशक लढा दिला, 4 दशक आणि संयम साधला. 4 दशक रे. कारण तुम्ही जर बघितलं महात्मा गांधीचं आंदोलन तर महात्मा गांधीनं श्वासाच्या शेवटपर्यंत लढले. एवढं पेशन्स महात्मा गांधीचं कुठून आलं? आपण 2-4-5 वर्ष जर स्पर्धा परीक्षा केलं तर आपल्याजवळ पेशन्स राहत नाही. आणि या महिलेनं महात्मा गांधीजवळून प्रेरणा घेतली आणि त्याच्याजवळून ते
पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. शेवटचं बघा, अर्थशास्त्रातला व्यक्ती जोएल मोकिन, फिलिप ॲगियन आणि पीटर हॉविट. बघा, अमेरिका जोएल मोकिन, फिलिप ॲगियन इंग्लंड आणि पीटर हॉविट अमेरिका. अर्थशास्त्रातलं काय, नवोपक्रमामुळे आर्थिक विकास कसा होतो हे दाखवून दिलंय. इकॉनॉमीमध्ये नवीन नवीन उपक्रम जर राबवले तर आर्थिक विकास होतो, बरोबर आहे ना. तर या प्रकारचे विविध पुरस्कार आपण सांगितलेले, नोबेल पुरस्कार अर्थशास्त्र असो, रसायनशास्त्र असो, भौतिक शास्त्र असो, आरोग्यशास्त्र म्हणजे वैद्यक शास्त्र असो, या मग शांततेचा पुरस्कार असो, या साहित्यातला पुरस्कार असो, पूर्व हे पुरस्काराची यादी तुम्ही पाठ करून घेणं गरजेचं आहे. कारण हे पाठांतराशिवाय पर्याय नाही आहे. पण हे पुरस्कार विचारतात. किंवा मग शांततेचा पुरस्कार जो आहे, या व्यक्तीबद्दल संपूर्ण वैशिष्ट्य वाचून घ्या, मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ओके, या ठिकाणी चालू घडामोडीचं जे काही वीकली लेक्चर होतं ते आपलं या ठिकाणी आपण थांबवतो. ओके, तोपर्यंत आपण तुमचा समाचार घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.